कुठलंही छान दृश्य दिसलं, एखादा सुंदर सनराईज असेल किंवा सनसेट असेल, तरी तो बघताना कायम मोबाईलच्या स्क्रीन थ्रू पाहिला जातोय. कारण रील्स तसे दिसतात. प्रत्येक गोष्टीचं नाही ना करू तसं. म्हणजे मी असे काही टुरिस्ट पाहिलेत, की जे वाघाकडे पाठ करतात आणि स्वतःचा सेल्फी काढतात. तुमच्या लँड कॉस्टच्या जवळ जाणारी जर का तुमची बाकीच्या ट्रॅव्हलची कॉस्ट आली, देन इट इज रॉंग प्लॅनिंग. सो हा फॉर्म्युला जर का डोक्यात धरला, की त्या हिशोबात म्हणजे त्या वेळेत प्लॅनिंग केलं, की जिकडे तुम्ही रफली त्या लँड कॉस्टच्या 50% मध्ये तुमचा बाकी ट्रॅव्हल होतोय. ओके. तुमचं सेव्हिंग पण होतं ना. कान्हाच्या जंगलाबद्दल तुम्ही दोघांनी ऐकलं असेल. सो कान्हाच्या जंगलामध्ये एवढी सुंदर झोप लागते, जी तुम्हाला कुठेही लागत नाही. तर मी लोकांना सांगतो, की जर का तुम्हाला सफारीला सकाळच्या झोप आली, तर तुम्ही झोपा. अरे, कारण क्वालिटी स्लीप आहे, ती मिळत नाही. ज्या ठिकाणी जी जागा तुम्हाला चालत्या गाडीत अत्यंत छान झोप देऊ शकत असेल, ती जागा किती पॉझिटिव्ह असेल विचार करा की. म्हणजे मार्च एप्रिलमध्ये जर आपण म्हटलं तर विदिन इंडियाच एवढे डेस्टिनेशन्स आहेत. बरेच वेळेला आपण पटकन ट्रिप म्हटलं की हे इंटरनॅशनल डेस्टिनेशन बघतो, विच इज काइंड ऑफ अनफॉर्च्युनेट. कारण इंडियामध्येच एवढ्या गोष्टी आहेत बघायला ज्या हार्डली आपण बघितलेल्या असतात. फोन हा शेवटी फोन आहे, मशीन आहे, ते कधीही बंद पडू शकतं. मग त्याला तुम्हाला बॅकअप काय आहे? सो तुमचे जे महत्त्वाचे नंबर्स असतात ट्रॅव्हलिंगला, जे तुम्हाला लागणार आहेत, ज्याच्यावरती तुमचं पूर्ण अख्खं सुट्टी ही डिपेंड आहे, ते तुमच्याकडे फिजिकली कुठेतरी नोट डाऊन असलेले हे खूप इम्पॉर्टंट आहे. पुलंनी त्यांच्या त्या प्रवास हे जे आहे त्याच्यात कोचरेकर मास्तरांच्या तोंडी तो संवाद आहे, की प्रवासात पंडित मैत्री होते. आणि ते खरं आहे. तुम्ही जेवढ्या वेगवेगळ्या लोकांना भेटता प्रवासात, आपण नाही का डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ मधून आलेले लोक आहेत. सो त्यांनी तुम्ही किती तुमचा स्वतःचं काय म्हणतात त्याला सर्कल किती एनरिच होतं. कारण आपलं अदरवाईज फॅमिली मेंबर्स घरचे, ऑफिसमधलं सर्कल, बाकीचं सोशल सर्कल हे वगळता तुम्हाला आणखीन 4 वेगळे मित्र जोडले जातात आणि ते तुमचं आयुष्य समृद्ध करतात. हॅलो लो 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 हाय हॅलो नमस्कार. मी शार्दुल कदम आणि हा ओंकार जाधव. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द मुक्त मुक्त शो म्हणजेच चॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि डिसेंबर महिना चाललाय. तुम्ही तुमचे हॉलिडेज प्लॅन करत असाल, जानेवारीसाठी कुठं जायचा विचार करत असाल, किंवा लास्ट मिनिट तिकीट बुकिंग नाहीच झालेले तुमचे, काहीतरी प्लॅन ठरतायत मेमध्ये काय जायचं, मार्चमध्ये कुठे जायचं, ह्याचं सगळं आता फायनान्स प्लॅनिंग चाललंय किंवा बीटी बसली तुम्हाला की काय घडत नाही आपल्या आयुष्यात, कुठे हे सगळं वाट लागली, हे 7 दिवस काय करायचं, हे सगळं चालू असताना तुम्हाला या गोंधळातून सावरायला यासाठीच आम्ही आमच्या 2 मित्रांना बोलवलेलं आहे, समीर जोशी आणि देवेंद्र गोगटे यांना. दोघेही फाउंडर्स आहेत अरण्यामी विल्डरनेस सफारीज या संस्थेचे, आणि त्याच्यात ते बऱ्याच ऑफबीट सफारीजना नेतात. आणि त्याचबरोबर समीरची अजून एक कंपनी आहे, ती म्हणजे ग्लोब अँड बियॉन्ड, ज्याच्यात ते लीजर ट्रॅव्हलिंग आणि लीजर टुरिझममध्ये तो सगळ्या लोकांना मदत करतो. तर वेलकम. थँक्यू शार्दुल. मला असं वेलकम वर आया वेलकम म्हणायची इच्छा झाली. सो गाणं पण लावायचं का मागे? नाही कॉपीराईट स्ट्राईक. तर येस, आजचा एपिसोड खरं तर आपण याच पद्धतीनं अप्रोच करणार आहोत की प्रवास कसा करायचा, लोक ट्रॅव्हल का करतात आणि ट्रॅव्हल करत असताना काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तुम्ही दोघेही 20 वर्षापेक्षा जास्त काळ या प्रोफेशनल टुरिझममध्ये आहात, लोकांना फिरायला घेऊन जाताय, त्यांच्या टूर्स प्लॅन करतात, त्यांना हेल्प करताय. तर एकतर मला सुरुवातच इथून करावीशी वाटते की आता ट्रॅव्हलचा पॅटर्न बदललाय का, म्हणजे का ट्रॅव्हल करतायत लोक, वाय आर पीपल ट्रॅव्हलिंग, म्हणजे इज इट द सेम रिझन. कारण आता म्हणजे ॲज वी ऑल नो की पैसे आलेत, थोडे सुबत्ता आली आर्थिक, त्याच्यामुळे स्पेंडिंग कपॅसिटी वाढली, त्याच्यामुळे बाहेर जायचं आहे. पण मग बऱ्याचदा ही लोक आहेत की माझे मित्र इकडे इकडे गेलेले आहेत आणि त्यांनी हे फोटोज टाकलेत आणि म्हणून मला प्रवास करायचा आहे. तर वाय आर पीपल ट्रॅव्हलिंग राईट नाव. सो वाय आर पीपल ट्रॅव्हलिंग हे आपण जर बघितलं तर वन इज फॉर लाईक आय सेड, ट्रॅव्हल करायला आवडतं, वेगळ्या वेगळ्या नवीन जागा बघायला आवडतात, लोकांना भेटायला आवडतं, नवीन एक्सपिरियन्सेस घ्यायला आवडतात. आणि येस, देर इज स्टील प्रॉब्ली स्मॉल सेट ऑफ पीपल हू पिअर प्रेशरमध्ये, की इन्स्टावरती कुठेतरी कुठली तरी जागा बघितली किंवा मित्र जाऊन आला आहे तो त्यांनी सांगितलं म्हणून करतात. सो असे दोन्ही सेगमेंट्सची लोक आहेत जे ट्रॅव्हल करतात, ज्यांना बायोत हॅशटॅग ट्रॅव्हलर एक्सप्लोरर टाकायचा. करेक्ट. नाही, रील्स बनवायचे असतात. सो त्याकरता देखील लोक ट्रॅव्हल करतात बऱ्याच वेळेला. आणि मला वाटतं की गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये ना, जर का तू पाहिलं असशील तर फोटोग्राफी इक्विपमेंटमध्ये खूप उत्क्रांती झालेली आहे. हो.
आणि जो मला आठवतं आम्ही ज्यावेळेला ट्रॅव्हल सुरू केलं त्यावेळेला आम्ही फिल्म कॅमेऱ्यावर फोटो काढायचो आणि आता 7वी-8वीतल्या मुलाकडे DSLR आहे किंवा मला वाटतं 2 वर्षांनी त्यांच्याकडे पण मिररलेस पोहोचलेला असेल. सो फोटोग्राफी करण्याकरता देखील लोक ट्रॅव्हल करतात आणि ऑफकोर्स मोबाईलवर काढतातच सगळे. सो देर आर मल्टिपल आस्पेक्ट्स की ज्याच्यामुळे लोकांना ट्रॅव्हल करायचं आहे आता. ॲज यू हॅव राईटली पॉइंटेड आउट की डिस्पोजेबल इन्कम आता वाढलेलं आहे, त्यामुळे देखील ट्रॅव्हल करणं वाढलंय लोकांचं. आणि मेजर एक गोष्ट मला समजून घ्यायला आवडेल की जेन्युनली आपण ट्रॅव्हल का करायचं विसरलोय का, असं वाटतंय का question. तुम्हाला? गुड क्वेश्चन. येस अँड नो असं मी म्हणेन. पण जर एक ट्रेंड बघितला तर प्रॉबब्ली द येस विल बी स्ट्रॉंगर असं मला वाटतं. बिकॉज ऑफ हाऊ थिंग्ज आर प्रोजेक्टेड और हाऊ थिंग्ज आर शोन नाव डेज विथ रिस्पेक्ट टू सोशल मीडिया. अगेन परत आपण आय गेस सोशल मीडियाचा रेफरन्स जास्त देऊ बिकॉज दॅट इज हाऊ इट इज बिंग ड्रिव्हन नाव. बरोबर आहे. कारण खूप लोक आम्ही पण बघतो जे आमच्याकडे येतात आणि म्हणतात लिटरली हे इथे जायचं आहे. हे इथे जायचं म्हणजे पुढे काय? तो फोटो आहे, छान आहे, पण त्या फोटोच्या मागे तो माणूस कसा गेला, त्यांनी काय काय कष्ट घेतले, किंवा वॉज इट व्हेरी इझी, वॉज इट डिफिकल्ट, इज इट डुएबल फॉर एव्हरीबडी. तिथे जायला तुमची फिजिकल कॅपॅसिटी आहे नाही आहे ह्या सगळ्यांचा विचार करून मग तुम्ही ते प्लॅन करता का? तर बरेच वेळेला नाही. इट लुक्स गुड म्हणून आय वॉन्ट टू गो, हाऊ आय डोंट नो, असंही एक फॅक्टर असतो. सो मग तिथे प्रॉबब्ली हा चेंज ट्रॅव्हलमध्ये झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग जेव्हा त्याचा ॲक्च्युअल अभ्यास केला जातो तेव्हा असं लक्षात येतं की नाही, नको, ही जागा नाही गेलो तरी चालणार आहे, फक्त फोटोमध्ये दिसायला चांगली होती, पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून 20 गोष्टी अशा आहेत ज्या प्रॉबब्ली बघायला पाहिजे होत्या, ज्या पुढे आल्या नाहीत. सो हा पण एक मुद्दा जाणून घेणं खूप गरजेचा असतो. वेन यू आर सेईंग की लोक ट्रॅव्हल करायला विसरली आहेत का? विसरली आहे असं म्हणणं प्रॉबब्ली म्हणणार नाही, हार्ड इट बी अ लिटल हार्ड, पण शिकलीच probably- नाहीयेत मुळात. हो, म्हणजे तुम्ही फक्त तिथे जाता, फक्त फोटोज काढतात आणि परत येता. म्हणजे इफ दॅट इज ट्रॅव्हलिंग फॉर यू, हा तर दिस मग इज क्वेश्चनेबल ना की नाही? करेक्ट. कारण एक पटकन उदाहरण आत्ता लगेच मला लक्षात आलं की बालीमध्ये एक मंदिराचा फोटो खूप फेमस झाला, ज्याची आर्क आहे आणि त्या आर्कचं एक रिफ्लेक्शन दिसतं. आणि त्याची गंमत अशी आहे की ते रिफ्लेक्शन दिसायला तुला आयदर पाणीचा बेस लागतो किंवा काहीतरी जागा पाहिजे ज्याच्यामुळे ते रिफ्लेक्ट होईल. करेक्ट. तर मोबाईल फोन ठेवतात, मोबाईल फोनवरचं रिफ्लेक्शन काढतात आणि तो फोटो टाकतात, किंवा मिरर घेऊन जातात छोटासा, तिथे ठेवतात आणि मग तो अँगल, लो लेवल अँगल घेऊन तो फोटो काढतात. सो दिसताना काय दिसतो? आईला मंदिरासमोर पाणी, पाणीमध्ये रिफ्लेक्शन आणि आपला फोटो, बस पाहिजे आपल्याला. पण वेन यू गो देअर, अरे पाणी कुठे आहे? रिफ्लेक्शन कसं येणार? इकडे खिशात, मग आरसा येतो बाहेर, मग तो आरसा ठेवला जातो आणि मग ते लो अँगल लेवलला जाऊन फोनवरनं फोटो काढून तसा फोटो टाकला जातो. सो दॅट बिकेम व्हेरी पॉप्युलर आणि एव्हरीबडी वॉज लाईक, अरे नाही नाही, बालीनं आम्हाला ह्या मंदिरात जायचं जिथे हा फोटो निघतो. अँड देन वेन यू टेल देम, हे खरं असं असतं. सो हा पण एक भाग येतो की जे बघता ते सगळंच खरं असतं किंवा ते सगळंच तसं असतं असं नाही आहे. सो यू नीड टू अंडरस्टँड दॅट. सो विसरलेत मी म्हणणार नाही, पण प्रॉबब्ली बघायचा दृष्टिकोन कदाचित बदलला असेल अँड दे वॉन्ट थिंग्स व्हेरी फास्ट और व्हेरी क्विकली. मला अजून एक विचारायचं होतं, ते म्हणजे अप्रोच वाईज असं बदललंय का की फक्त व्हिज्युअल मेमरीज पाहिजेत आणि एक्सपिरियन्स बेस्ड गोष्टी नको आहेत? म्हणजे फक्त गोष्टी बघायच्यात, मला इथे जायचंय, हे कसं दिसतं आणि माझ्या कॅमेरात टिपायचंय ते, आणि नंतर चांगल्या लोकांना दाखवायचं, पण मला ते अनुभवायचंच नाही. म्हणजे मी खूप सुंदर दरी दिसतीये, मी त्याचा फोटो काढीन, पहिल्यांदा पोस्ट करीन, Very बट true. आय वॉन्ट सिट ऑन दॅट क्लिफ आणि जस्ट एन्जॉय द ब्रीज. व्हेरी ट्रू. तर ते एक्सपिरियन्स घेणं कमी झालंय का, असं वाटतं का तुम्हाला दोघांनाही? काही प्रमाणात झालंय कमी, कारण बऱ्याच वेळेला मी पाहतो सफारीज, इव्हन समीरनेही पाहिलं असेल की कुठलंही छान दृश्य दिसलं, एखादा सुंदर सनराईज असेल किंवा सनसेट असेल, तरी तो बघताना कायम मोबाईलच्या स्क्रीन थ्रू पाहिला जातोय आजकाल. कारण ते कुठेतरी, आणि व्हर्टिकल करून ना, म्हणजे क्लासिकल फोटोग्राफी ही हॉरिझॉन्टली जास्त केली जायची, इंस्टाग्राममुळे ते आता व्हर्टिकल झालंय, कारण रील्स तसे दिसतात आणि तसं बघूनच त्याच्या थ्रूच सगळीकडे पाहायचं. ॲक्च्युअल तुम्ही तो एक फिल्टर किंवा तो आडसर मी त्याला म्हणेन, तो काढून जर का बघितलं, प्रत्येक गोष्टीचं नाही ना करू तसं. अरे किती दुःखद आहे की
एक सुंदर क्षण आहे तो तुम्ही डायरेक्ट अनुभवू शकता, त्याच्या समोर आहात, तुमच्या समोर वाघ आहे किंवा तुमच्या समोर एक सुंदर सनसेट होतोय आणि तुम्ही नाही, वाघ समोर असताना गोष्ट वेगळी आहे. म्हणजे मी असे काही परत नाही टुरिस्ट दिसणार. पाहिलेत की जे वाघाकडे पाठ करतात आणि स्वतःचा सेल्फी काढतात. म्हणजे हे सुचतं कुठून हेच मला कळत नाही. म्हणजे काय खाल्ल्यावर हे असं सुचू शकतं. नशीब बागाला फोन देत नाही भावा सेल्फी वगैरे. अरे त्या मोमेंटमध्ये जगायला पाहिजे. आणि मगाशी प्रवासाचं बदललंय का आपण बोलत होतो, तर मला वाटतं सगळ्यात पुलंनी त्यांच्या त्या प्रवास हे जे आहे त्याच्यात कोचरेकर मास्तरांच्या तोंडी तो संवाद आहे की प्रवासात पंडित मैत्री होते. आणि ते खरं आहे, तुम्ही जेवढ्या वेगवेगळ्या लोकांना भेटता प्रवासात, आपण नाही का डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ मधून आलेले लोक आहेत, सो त्यांनी तुम्ही किती तुमचा स्वतःचं काय म्हणतात त्याला सर्कल किती एनरिच होतं. कारण आपलं अदरवाईज फॅमिली मेंबर्स घरचे, ऑफिसमधलं सर्कल, बाकीचं सोशल सर्कल, हे वगळता तुम्हाला आणखीन 4 वेगळे मित्र जोडले जातात आणि ते तुमचं आयुष्य समृद्ध करतात प्रसंगी. सो मला तर ते खूप वाटतं की ग्रुपमध्ये ट्रॅव्हल केल्याचा तो एक डेफिनेटली फायदा आहे. वाव. आजकाल तुम्ही बघितलं तर आपण प्रॉब्ली जेव्हा ट्रॅव्हल करायचो तेव्हा बॅग घेतली का, खायला घेतलं का, वेफर्स किंवा बाकरवडी किंवा बिस्किट किंवा चॉकलेट हे घेतली का. आजकाल फोन घेतला, चार्जर घेतला, मेमरी कार्ड आहे ना, कॅमेरा आहे ना, हे जास्ती डिस्कस केलं जातं. सो हा पण एक चेंज आहे. Right. बरं, ट्रिपवरती ज्या जाता किंवा स्टेशनवरती तुम्ही उभे आहात तर तुम्ही पत्ते खेळायचा, तुम्ही गप्पा मारायचा, तुम्ही अंताक्षरी घ्यायचा. आता तुम्ही रील शूट करता. तुमची सुरुवातच तिथनं होते. द चेंज जो आपण झालाय म्हणतोय किंवा लोक ट्रॅव्हलिंग करायला विसरलेत का आपण म्हटलोय, तर हाच बेसिक तुमचा जो थॉट प्रोसेस किंवा पर्स्पेक्टिव्ह आहे तिथेच चेंज आपल्याला दिसतो की आपण ज्या प्रकारे आधी ट्रॅव्हल करायचो, आपण ज्या गोष्टी करायचो, किंवा ट्रेन आली नाही आहे तर मला आठवतं आहे आमची एकदा ट्रेन लेट झाली होती तर आम्ही आंबे खायची कॉम्पिटिशन ठेवली होती स्टेशनवरती. लिटरली प्रत्येकजण आंबा घेऊन चोखून आंबा खात होता, कोण किती खाईल ह्याची कॉम्पिटिशन करता करता ट्रेन कधी आली कळलं नाही. आता काय होतं, आता रील्स शूट होतात, फोटो काढले जातात, किंवा फोनवरती नेटवर्क असलं तर आपापले लोक बसून फोन बघतात किंवा होत नाही, OTT jail होत प्लॅटफॉर्म बघतात. दिस इज व्हॉट हॅपन. सो दिस इज वेअर आय थिंक जर चेंज झाला आहे किंवा विसरले आहेत का हे जर म्हणायचं झालं तर ह्या अशा गोष्टींमध्ये तो डेफिनेटली झालेला आहे. तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का की आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आपण प्रेझेंटमध्ये राहायला नाकारतो? म्हणजे कारण सतत रील करणं असेल, हे करणं असेल, सगळ्यात कॉन्स्टंटली फ्युचरसाठीची गोष्ट आहे. देन अँड देअर नाही आहे. म्हणजे आत्ता या क्षणाला मी काय बघतोय, काय खातोय, काय एक्सपिरियन्स करतोय, हे न करता हे डॉक्युमेंटेशन माझ्या भविष्य काळासाठीच सतत होतं. त्याच्यामुळे कुठेतरी मग ट्रॅव्हलची मजा जाते. मला नाही, सॉरी, मला अजून वेगळं वाटतं. मला असं वाटतं की मी ते एक्सपिरियन्सेस माझ्यासाठी घेतच नाहीयेत. मी माझे एक्सपिरियन्स हे दुसऱ्याच्या नजरेतनं बघतोय की मी माझे फोटोज एवढ्यासाठी काढतोय कारण त्याने मला मी हे ट्रॅव्हल केलं बघावंसं वाटतं. करेक्ट. आय एम हार्डली गोईंग बॅक टू दोज फोटोज अँड सीइंग ॲट दोज पिक्चर्स. म्हणजे मी जरी तो सनसेटचा फोटो काढलाय ना तरी मी हार्डली जाणार आहे आणि तो पाण्याचा आवाज ऐकणार आहे, मी तो सनसेट परत एकदा रिएन्जॉय करणार आहे. म्हणजे माय अल्टिमेट मोटिव्ह टू रेकॉर्ड दॅट मोमेंट इज गोईंग बॅक टू इट Correct, अँड रिव्हिजिट ना. मला ते Correct. करायचंच नाहीये. हो, व्हेरी ट्रू, मला- व्हेरी ट्रू. हे कॉम्पिटिशन किंवा रेस नाही आहे हे लोकांनी ध्यानात घ्यायला हवं. कारण बाकी सगळीकडे आयुष्यात आपल्याला कॉम्पिटिशन, रेस, शिक्षणापासून पुढे नोकरीत देखील तेच आपण करत आलोय. ॲटलिस्ट ट्रॅव्हल करताना ते त्याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट किंवा रेस कुठल्या प्रकारची नसावे की यांनी हे केलं मग मी हे केलं पाहिजे किंवा मी त्याचं ते पाहिलंय. सो स्वतःला फोमो होतंय त्या नादात आपण दुसऱ्याला फोमो द्यायचा प्रयत्न करतोय. कान्हाच्या जंगलाबद्दल तुम्ही दोघांनी ऐकलं असेल. सो कान्हाच्या जंगलामध्ये एवढी सुंदर झोप लागते जी तुम्हाला कुठेही लागत नाही. तर मी लोकांना सांगतो की जर का तुम्हाला सफारीला सकाळच्या झोप आली तर तुम्ही झोपा. अरे कारण क्वालिटी स्लीप आहे, ती मिळत नाही. एक 10 मिनिटाची डुलकी काढली जाते आणि त्यानंतर तुम्ही एवढे ताजेतवाने होता. बरं, मला स्वतःला अनेक वेळा झोप लागलेली आहे. म्हणजे मी काही उगाच त्याच्या कशाच्या खाली लपत नाही आहे, हे खरं आहे. पण ज्या ठिकाणी जी जागा तुम्हाला चालत्या गाडीत अत्यंत छान झोप देऊ शकत असेल ती जागा किती पॉझिटिव्ह असेल विचार करा की. अरे केवढा भारी पर्स्पेक्टिव्ह आहे. मला असा कोणीतरी ट्रॅव्हल पार्टनर पाहिजे सांगतो झोप इकडे. बघू नको, लोड नको घेऊ, झोप. याच्यामुळे मला आता हा प्रश्न विचारायचाच आहे तुम्हाला की मजा कशी घ्यायची? तू कसा ट्रॅव्हल कसं तुमच्या करायचं म्हणजे पर्स्पेक्टिव्हने. मी म्हणत नाही की तो प्रत्येकाला त्या पद्धतीने मजा येईल, पण तुमच्या दृष्टीने मजा कशी घ्यायची? खूप सोपं आहे आणि त्याचं सर्वात चांगलं उदाहरण आत्ता देवेंद्रनेच दिलं की झोप आती तर झोपा ना. तुम्हाला इतकी सुंदर हवा, पोल्युशन फ्री, नॉईज फ्री कुठे मिळणार आहे?
ठीक आहे. बरेच वेळेला असं काही लोकं म्हणतील, की "अरे, काय म्हटलंय, झोपा काय, जंगल बघायला आलोय." पण तुम्ही 5 तासाच्या सफारीमध्ये जर 5 मिनिटं तुम्हाला झोप लागली, तर यू हॅव नॉट रिअली मिस्ड एनिथिंग. आणि बाकी जर खरंच काही आलं, तर देवेंद्र उठवतील. आहे किंवा मी आहे किंवा गाईड आहे, ड्रायव्हर आहे, ते उठवून तुम्हाला सांगणारच आहे. सो जितकं तुम्ही सिंपल राहाल ना किंवा जितकं तुमची सिंपल थॉट प्रोसेस राहील, जसं मी मगाशी म्हटलं तसं, की एन्जॉयमेंटसाठी आपण पत्ते खेळायचो किंवा आंबा इटिंग कॉम्पिटिशन. कोणी विचारही केला नसता, बट दॅट वॉज इक्वली थ्रिलिंग फॉर अस. हो. वी हॅड अ ग्रेट टाइम विथ इट. सो तुम्ही तुमची एन्जॉयमेंट ही कशी डिफाईन करता किंवा तुमचा दृष्टिकोन काय आहे, ह्याच्यावरतीच तुमची ती अख्खी ट्रिप पुढे तुम्ही कशी एन्जॉय कराल किंवा कशी एक्सपिरियन्स कराल ह्याच्यावरती ठरणार आहे. म्हणजे माझ्यासाठी मी जेव्हा स्वित्झर्लंडला गेलो होतो, त्या थंडीत आईस्क्रीम खाणं वॉज लाईक ब्लिस. असं काही वाव फॅक्टर नाही आहे त्यात, पण माझ्यासाठी इट वॉज ब्लिस, की स्वित्झर्लंडमध्ये थंडीमध्ये आईस्क्रीम खाल्लं मी. भारी होतं. आणि माझ्याबरोबर माझ्या मुलालाही तितकंच भारी होतं ते, की बाबा आईस्क्रीम थंडीमध्ये. सो दॅट वॉज एन्जॉयमेंट फॉर हिम. फॉर समवन इट माइट बी डुईंग पॅराग्लायडिंग फ्रॉम द माउंटन्स, स्वित्झर्लंडच्या माउंटन्समधनं किंवा अजून कुठनं. फॉर समवन इट माइट बी स्कुबा डायव्हिंग. फॉर समवन इट माइट बी अ सफारी. कोणासाठी ट्रेक असेल, कोणासाठी काही न करणं पण एन्जॉयमेंट असू शकते, की मला काही नाही करायचं, मला तंगड्यावर करून बसायचं आहे, माझा 1 कप चहा किंवा 1 कप कॉफी एन्जॉय करायची. सो एन्जॉयमेंट ही खूप म्हणजे पर्स्पेक्टिव्ह ड्रिव्हन आहे असं मला तरी वाटतं. आणि मी म्हटलं तसं, की ती अगदी छोट्यातल्या छोट्यातल्या गोष्टीपासून टू प्रॉब्ली द मोस्ट एक्सपेन्सिव्ह थिंग दॅट यू कुड थिंक ऑफ, त्याच्यापर्यंत ती जाऊ शकते. पण इन टुडेज वर्ल्ड, लाईक यू राईटली सेड, की रादर दॅन लिव्हिंग इन द फ्युचर, की मी हे करीन, मी तसं रेकॉर्ड करीन, तसं शूट करीन, असा फोटो काढीन. इफ यू ट्राय टू लिव्ह इन द मोमेंट अँड ट्राय टू एन्जॉय व्हॉट यू आर एक्सपिरियन्सिंग, आय थिंक दॅट विल बी इवन बेटर. तो right. एक्सपिरियन्स किंवा तो अनुभव हा फारच जास्ती चांगला असेल असं मला पर्सनली वाटतं. पण हाऊ टू प्लॅन अ ट्रिप म्हणजे आता म्हणजे मला माहिती आहे की वर्षभरात मला एक तरी ट्रिप म्हणजे माझं यावर्षी ठरलंय की मला एक इंटरनॅशनल ट्रिप करायची. मी कधी बाहेर गेलेलो नाही आणि मला यावर्षी करायचंय. तर मी सेव्ह करीन, हे 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 करीन. तर हाऊ डू आय प्लॅन दॅट की कुठे गेलं पाहिजे, कुठे नाही गेलं पाहिजे. म्हणजे आता बहुतेक सगळेजण व्हिएतनाम, बाली वगैरे चालले, तर मलाही तिकडेच जायचंय का आणखीन काहीतरी वेगळं. हाऊ डू यू प्लॅन की तुम्हाला हे जागा कदाचित तुमच्यासाठी सुटेबल असेल, तर हाऊ डू यू प्लॅन युअर ट्रिप? आणि कधी? नॉर्मली आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही जेव्हा प्लॅनिंग स्टेज तरी तुम्ही किमान 6 महिने अगोदर सुरू करा उलटं. म्हणजे आम्ही त्याला D-180 डिपार्चर डेट -180 डेज असं आम्ही म्हणतो. आणि फायनली जेव्हा तुमची बुकिंग्स होतील तोपर्यंत 4-1 महिन्याचा कालावधी उरला असेल, तर तुम्हाला चांगले डील्स मिळू शकतात एअरलाईन्सवर पण. म्हणजे आता आपण एका डोमेस्टिक ट्रिपचं उदाहरण घेऊ, महाराष्ट्रातला अगदी ताडोबा. ओके, सो नॉर्मली सगळ्यांच्याच ट्रिप्स या ताडोबाच्या ज्या आहेत, सो त्याचं स्टार्टिंग पॉईंट हा नागपूर असतो. कारण नागपूरला सगळे एकत्र जमतात आणि तिकडनं बाय रोड तुम्ही ताडोब्याला जाता. सो कुठल्याही अशा प्रकारच्या ट्रिपमध्ये 2 कॉस्ट असतात किंवा 2 कॉम्पोनंट्स असतात. वन इज फिक्स्ड, दॅट वी कॉल लँड कॉस्ट, अँड अदर वन इज डायनॅमिक किंवा फ्लेक्झिबल किंवा व्हेरिएबल. सो नागपूरपासून पुढे जो सगळा लँड ट्रॅव्हल आहे आणि जे काही ट्रॅव्हल अरेंजमेंट्स आहेत, दॅट इज नॉट गोइंग टू चेंज. ठीक आहे, सो दॅट इज फिक्स्ड कॉस्ट. फॉर एक्झाम्पल आपण धरू ₹25,000 ती कॉस्ट आहे. पण जर का तुम्ही एअर बुकिंगवर रफली ₹20,000 खर्च करत असाल पर पर्सन टू अँड फ्रो, तर मग तुमचं प्लॅनिंगचा वेळ चुकतोय. तुमच्या लँड कॉस्टच्या जवळ जाणारी जर का तुमची बाकीच्या ट्रॅव्हलची कॉस्ट आली, देन इट इज रॉंग प्लॅनिंग. सो हा फॉर्म्युला जर का डोक्यात धरला, की Absolutely right. त्या हिशोबात म्हणजे त्या वेळेत प्लॅनिंग केलं, की जिकडे तुम्ही रफली त्या लँड कॉस्टच्या 50% मध्ये तुमचा बाकी ट्रॅव्हल होतोय, ओके. तुमचं सेव्हिंग पण होतं ना. आणि मोर ओव्हर काय होतं, की वाईल्ड लाईफ डेस्टिनेशन्समध्ये जेवढं तुम्ही लवकर प्लॅन कराल, यू हॅव अ चान्स ऑफ गेटिंग बेटर सफारी झोन्स. कारण ओके. अख्खं जंगल कोणालाच ओपन नसतं. इट इज डिवायडेड इंटू मल्टिपल झोन्स. सो त्यात कुठल्या झोनमध्ये तुम्हाला जाता येईल, ते पण तुम्ही कधी बुकिंग करताय त्याच्यावर ठरतं. ओके. हे पण आहे. हे पण आहे. म्हणजे वाईल्ड लाईफला तो देखील एक फॅक्टर आहे डेफिनेटली. कधी हे महत्वाचं आहे म्हणजे 6 महिने. सो बेसिकली नेहमीच 6 6 महिने महिने आधी. अगोदर तुम्ही चर्चा सुरू करा. एकदा तो माहोल बनला की ऑटोमॅटिकली 4 महिने अगोदरपर्यंत बुकिंग झालं. यू विल सेव्ह लॉट ऑन एअरफेअर. किंवा इन केस कोणाला ट्रेननी जायचं असेल वन वे, तर ट्रेनची बुकिंग्स पण 120 दिवस अगोदर ओपन होतात. सो तेव्हाही चांगली तिकीट्स मिळून जातात. आणि काय काय फॅक्टर त्याच्यात आपण कन्सिडर केले पाहिजेत प्लॅन करताना म्हणजे मुळात डेस्टिनेशन कसं ठरवायचं कारण का काही जणांचं मे बी असं असू शकतं की मग
स्पेसिफिक की मला नॉर्थ ईस्टलाच जायचं आहे किंवा मला व्हिएतनामलाच जायचं आहे, पण काही जणांचं ओपन असतं माझं बजेट एवढंच आहे बाबा. करेक्ट. आय थिंक 2 मेन ड्रायव्हिंग फॅक्टर्स इज तुम्हाला कुठे जायचं आहे, नंबर 1. आणि ते आयदर तुम्ही कुठेतरी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, बघितलं असेल किंवा मूवीमधनं इन्स्पायर झालं असेल. कारण जिंदगी ना मिले दुबारा नंतर बरेच लोक स्पेनला धावली होती. किंवा 3 इडियट्स नंतर बरीच लोक लडाख पँगॉंग लेकला गेली होती. सो असं येऊ शकतं. सो 1 इज द डेस्टिनेशन इटसेल्फ दॅट यू चूज बेस्ड ऑन व्हेरियस फॅक्टर्स. आणि 2 इज लाईक यू राईटली सेड युअर बजेट. आणि 3rd इज द नंबर ऑफ डेज यू हॅव ॲट युअर डिस्पोजल. किती दिवस आहेत तुमचे? हां, कारण हा फॅक्टर माझ्या दृष्टीने खूप जास्ती महत्त्वाचा येतो टू गेट अ होलिस्टिक एक्सपिरियन्स ऑफ द एंटायर डेस्टिनेशन. म्हणजे उद्या जर तू मला म्हटलंस की मला व्हिएतनाम आणि कंबोडियाला जायचं आहे, पण माझ्याकडे 5च दिवस आहेत, तर देन यू आर नॉट डुईंग जस्टिस टू दॅट डेस्टिनेशन. कारण असं नाही आहे की जेव्हा तुम्ही एका डेस्टिनेशनला जाता तेव्हा तुम्ही लगेच 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षात परत तिकडेच जाणार आहात. ऑब्व्हियसली नॉट. you'll probably then want to travel other areas, other places, and then after maybe 10-12 years think of doing that destination again. सो त्यामुळे म्हणून मी म्हणतो की ड्युरेशन प्लेज अ व्हेरी व्हायटल पार्ट इन प्लॅनिंग ऑर डिसाइडिंग ऑन अ डेस्टिनेशन. किंवा बरेच वेळेला लोक येऊन म्हणतात की आम्हाला लडाखला जायचं आहे, पण आमच्याकडे 5च दिवस आहेत. आता हेही शक्य नाही आहे, कारण लडाखमध्ये तुम्हाला मिनिमम 2 दिवस, तुमचे पहिले 2 दिवस हे ॲक्लिमटायझेशनला द्यायला लागतात. मग उरलेल्या 3 दिवसात तुम्ही काय काय बघणार लडाखमध्ये? मग तुमचा जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपण जे म्हणतो, की तुम्ही जो टाईम इन्व्हेस्ट केला आहे आणि तुम्ही जे तुमचे पैसे खर्च करणार आहात, त्याला जो तुम्हाला रिटर्न मिळणार आहे, दॅट इज नॉट गोइंग टू बी जस्टिफायबल. सो म्हणून मी म्हणतो की अपार्ट फ्रॉम द डेस्टिनेशन अँड युअर बजेट, युअर ड्युरेशन ऑल्सो प्लेज अ व्हेरी क्रुशियल रोल इन फायनलायझिंग. सो हे 3 फॅक्टर्स इज वॉट यू शुड कन्सिडर वेन यू आर प्लॅनिंग टू ट्रॅव्हल. वाव. हाऊ टू पॅक युअर बॅग. वाव. कशी बॅग कशी भरायची, काय काय असलं, कारण खूप वेळा ना मी तो माणूस आहे जो खूप हेवी सामान घेऊन जातो. मला दिवसातनं 2-2 कपडे बदलायचे असतात. माझं ठरलेलं असतं की माझं इथे जाऊन हा शर्ट घालायचा आहे, कारण वगैरे वगैरे. तर माझं ठरलेलं असतं, भरपूर शक्य आहे कपडे का? लागतात मला. तर पॅक कशी करायची बॅग? एक उत्तर तुझं आत्ता दिलं की तू त्या प्रकारे जर ट्रॅव्हल नाही केलं तर ऑटोमॅटिकली तुझी बॅग लाईट होणार आहे, की त्या ठिकाणी जाऊन त्या कलरचा शर्ट घालूनच मला फोटो काढायचा आहे. सो ही एक थॉट प्रोसेस झाली जेव्हा तुम्ही बॅग पॅक करता. कारण मी बघितलंय लोक नॉर्दर्न लाईट्स ट्रिपला जातात, लाल पिवळ्या साड्या घेऊन गेलेल्या आहेत, बर्फ पडतोय कडकडीचा, -10-15 असे टेम्परेचर असतात. शिफॉनची पण साडी घालायची. चिफॉन का? कारण इंस्टाग्रामवरती बघितलेलं होतं. सो तो एक ग्रुप झाला जो बॅग पॅक करायला, आणि ती ऑब्व्हियसली जड असणार आहे. पण त्यात सुद्धा तुम्हाला भरपूर काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत किंवा पद्धती आहेत. किंवा जर तुम्हाला आता माहिती आहे की तुम्ही थंड ठिकाणी जाणार आहात आणि तुम्हाला घाम किंवा धूळ फॅक्टर जो असतो हा खूप कमी असणार आहे, तर तिथे 5 दिवसांचे 10 कपडे न्यायच्या ऐवजी 5 दिवसांचे 5 कपडे जर घेऊन गेलात तरी तुमचं काम होणार आहे. पण अगेन हा थोडा अवघड विषय आहे, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा कन्व्हिनियन्स किंवा कम्फर्ट लेवल ऑब्व्हियसली असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या जागी जाणार आहात त्याचा जर तुमचा थोडा अभ्यास झाला तर ऑटोमॅटिकली वेदर काय असणार आहे हे बघून त्याचप्रमाणे तुम्ही कपडे पॅक कराल, ज्याच्यामुळे तुमची बॅग लाईट होईल. आणि मग बाकी टेक्निक्स तर खूप आहेत जे तुम्ही यूट्यूबवरती पण बघू शकता, किंवा कधी ऑफिसला या कॉफी प्यायला तेव्हा आम्ही दाखवतो. इनफॅक्ट थंडीमध्ये थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या ट्रिप करता बॅग पॅक करणं खूप इझी आहे. कारण तुम्ही आतमध्ये काय घातलंय हे तुमच्या बाह्य अवतारावरनं कळत नाही, कारण जॅकेट, पुलोवर, पॉन्चो, रेनकोट तोच दिसणार आहे प्रत्येक ठिकाणी किंवा महत्वाचं प्रत्येक फोटोत. सो तेव्हा अननेसेसरीली जास्त कपडे का पॅक करायचे? इफ यू हॅव अ गुड रेनकोट, तर अरे बापरे हा भिजला तर तो, म्हणजे ठीक आहे एखादा बॅकअपला असू दे, पण 5-5ची गरज नाही डेफिनेटली. सो आणि उन्हाळ्यामध्ये नॅचरली ट्रॅव्हल लाईट आपलं होतंच, कारण सुती कपडे असतात, कमी असतात, दोन्ही गोष्टी आहेत. आणि त्याबरोबर आता कारण मगाशी आपण कॅम्पबद्दल बोलतोय किंवा सफारीबद्दल बोलतोय, तेव्हा कपडे हा एक सेगमेंट झाला. बाकी गोष्टी काय काय कन्सिडर केलं पाहिजे Shoes गोष्टी घेताना, असतील पॅक किंवा करताना? टोपी असेल. आय थिंक सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिले तुमचे ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स ते बरोबर आहेत ना ते चेक करून घेणं खूप गरजेचं आहे. मग त्यात आयदर पासपोर्ट आला किंवा जर डोमेस्टिक असेल तर तुमचं कुठलं तरी एक व्हॅलिड ID प्रूफ आलं. आता तर पुण्यावरनं जात असाल तर तुम्हाला कंपल्सरी DigiYatraच यूज करायला लागतं.
सो ते पण तुम्ही ॲक्टिवेट करून घेणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ज्या डेस्टिनेशनला जाणार आहात तिथे तुम्ही बुक केलेले किंवा तुमच्या ट्रॅव्हल एजंटकडनं बुक करून घेतलेले तुमच्या हॉटेल वाउचर्स, तुमचे स्टेज, तिथले कॉन्टॅक्ट नंबर्स किंवा त्याच्या आसपास कुठला असलेला एक मेडिकल एड किंवा हॉस्पिटलचा नंबर हा फोनवरती नुसता नाही तर एक फिजिकल कॉपी असणं पण खूप गरजेचं आहे. म्हणजे बॅकपॅकिंग विषय हा झालाच, पण त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण फोन हा शेवटी फोन आहे, मशीन आहे. ते कधीही बंद पडू शकतं. हो. मग त्याला तुम्हाला बॅकअप काय आहे? सो तुमचे जे महत्त्वाचे नंबर्स असतात ट्रॅव्हलिंगला, जे तुम्हाला लागणार आहेत, ज्याच्यावरती तुमचं पूर्ण अख्खं सुट्टी ही डिपेंड आहे, ते तुमच्याकडे फिजिकली कुठेतरी नोट डाऊन असलेले हे खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि हे मी पर्सनली अनुभवलेलं आहे. जेव्हा मी अंडमान्समध्ये होतो तेव्हा माझा फोन पडला आणि पडला आणि मग सगळं जे बदाम खाल्ले होते आधी त्यांनी थोडी मदत झाली. तल्लख बुद्धी थोडीफार होती त्यामुळे नंबर्स आठवले. पण त्यातनं मी शिकलो की तुमच्याकडे फिजिकली लिहिलेलं असणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो पॅकिंग हा विषय झालाच, पण त्याच्या व्यतिरिक्त आय थिंक जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल कराल हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे की जे महत्त्वाचे नंबर्स आहेत, तुमचे ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स ह्याच्या बॅकअप कॉपीज तुमच्या घरच्यांना पाठवून ठेवणं, तुमच्या इनबॉक्स ईमेलमध्ये असणं. कारण कॅफेमध्ये जाऊन तुम्ही तुमचा ईमेल ॲक्सेस करून त्याची पटकन प्रिंट काढू शकता. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा ड्राईव्हवरती ते सेव्ह करून ठेवलं. आजकाल तोही एक ऑप्शन आहे की ड्राईव्हवर टाकला आणि ऑफलाईन ते तुम्ही अवेलेबल करून ठेवू शकता. सो हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. वेन यू पॅक तर दिस इज समथिंग यू नक्कीच कन्सिडर केलं पाहिजे. तुमच्या वॉलेटमध्ये बॅगेत एक 3-4 त्याच्या कॉपीज असल्या पाहिजेत, कारण 100% यू नेवर नो कुठे बॅग हरवली किंवा फक्त बॅगच आहे, मोबाईल नाही, तुम्ही Yes. सेपरेट गेलात. वाव, Yes. हे खूपच मला महत्वाची टिप वाटली. व्हॉट्सॲप सगळे यूज करतात. सो एकदा सपोज तुम्ही व्हॉट्सॲपवर स्वतःलाच ते मेसेज करून ठेवले सगळे ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स, तर तुम्ही ऑफलाईनही ॲक्सेस करू शकता. सो हे पण आहे. आणि ऑफकोर्स पीपल माईट थिंक की ओल्ड स्कूल आहे थोडंसं, पण प्रिंटआउट्स महत्त्वाचे आहेत, ॲज समीर हॅज राईटली सेड. आणि आय थिंक अजून एक मी ॲड करेन की लोकल सिम असणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तिथला नंबर असणं ह्याची जी किंवा ह्याचे जे फायदे आहेत ते पण तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण बरेच वेळेला काय होतं, इथनं आपण ॲक्टिवेट करून जातो पण ते तुम्हाला मॅन्युअली सर्च करायला लागतं. कारण टायॲप्स तसे नसतात प्रत्येक वेंडर बरोबर. स्पेसिफिक वेंडर बरोबरच तुमचा टायअप असतो. मग त्या सर्चमध्ये तुमचा कधी कधी वेळ जाऊ शकतो, तुमची बॅटरी जाऊ शकते. पण ह्यात जर लोकल सिम असेल तर यू आर कनेक्टेड व्हेरी क्विकली. तुमचं इकॉनॉमिकल पण होतं कारण तिथलं लोकल सिम आहे. सो सोयी जास्ती मिळतात, रेट्स पण रेट्स पण असतात, Local इंटरनल आपल्याला कॉल्स बऱ्यापैकी फ्री होतात. प्लस तुमचा सप्लायर तुम्हाला पटकन कॉन्टॅक्ट करू शकतो. कारण नाहीतर तुमच्या फोनवर डायल करायला त्याला इंटरनॅशनल कॉलिंग पडतं, त्यामुळे तो पटकन फोन नाही करत तुम्हाला, तो मेसेजच करतो. मग तो मेसेज तुम्हाला रेंज असेल तर डिलिव्हर होईल. सो असे सगळे विचार करता एक लोकल सिम असणं, जर तुम्ही दोघं जण असाल तर एकाकडे जरी असलं तरी इट्स गुड इनफ. सगळ्यांकडेच पाहिजे असं नाही, पण एक लोकल सिम असणं खूप गरजेचं आहे. वाव. इंटरेस्टिंग. आणि आता बरेच ऑप्शन्स ओपन झालेले आहेत. आज आपण मग जसं बोलतोय की सफारीज असतील, ट्रेक्स असतील, ट्रिल्स असतील, तेव्हा बऱ्याचदा माझ्यासारख्या ट्रॅव्हलरला मे बी माहिती नसतील, तर त्या कशा शोधतात, म्हणजे काय काय ऑप्शन्स आहेत ते जर सांगू शकला की बाबा माझं साधारणतः बाबा बजेट आता पर पर्सन बजेट 60-70 हजार रुपये आणि माझ्याकडे 6-7 दिवस आहेत, तर काय काय पद्धतीचे ऑप्शन्स असू शकतात. खूप काय काय ऑप्शन्स असू शकतात. म्हणजे मार्च एप्रिलमध्ये जर आपण म्हटलं तर विदिन इंडियाच एवढे डेस्टिनेशन्स आहेत. बरेच वेळेला आपण पटकन ट्रिप म्हटलं की हे इंटरनॅशनल डेस्टिनेशन बघतो, विच इज काइंड ऑफ अनफॉर्च्युनेट. कारण इंडियामध्येच एवढ्या गोष्टी आहेत बघायला ज्या हार्डली आपण बघितलेल्या असतात. बरं बघितल्या तर अगदी स्टँडर्ड की जयपूरला जाऊन हवा महल बघून आलो, किंवा आता गुजरातमध्ये जाऊन स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून आलो, किंवा से मे बी शिमल्याला जाऊन आलो. हा. शिमल्याला जाऊन आलो किंवा आग्राला जाऊन आलो. पण अपार्ट फ्रॉम दिस देर आर सो मेनी अदर डेस्टिनेशन्स विच कॅन ड्राईव्ह यू क्रेझी विथ रिस्पेक्ट टू आर्किटेक्चरल ब्रिलियन्स, नॅचरल ब्युटी, लँडस्केप्स. खूप काय काय गोष्टी आहेत. सो मार्च एप्रिलमध्ये म्हटलं तर पटकन सांगायचं झालं तर नॉर्थ एक डेस्टिनेशन येतंच, नॉर्थ ईस्ट एक येतं. नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा काझीरंगा पटकन येतं, पण काझीरंगा सोडून सुद्धा इतक्या जास्ती नॅशनल पार्क्स किंवा बायोडायव्हर्सिटी एरियाज आहेत विच यू कॅन एक्सप्लोर. आणि ह्याच्यासाठी इफ यू आर प्लॅनिंग अ ट्रिप ऑन युअर ओन यू नीड टू एक्सटेन्सिव्हली स्टडी. गुगल आहे किंवा बुक्स असतील, लोनली प्लॅनेटसारख्या गोष्टी आहेत. नाहीतर मग
you always have the option, and the safest option, like we always say, की इज युअर ट्रॅव्हल एजन्सी. कारण त्यांचं कामच ते आहे. त्यांचं कामच आहे की दे विल सिट डाऊन, डिस्कस विथ यू, ट्राय अँड गेट व्हॉट आर युअर आयडिओलॉजीज, आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला डेस्टिनेशन्स ते राईटफुली सजेस्ट करतील. सो मार्च एप्रिल पटकन म्हटलं तर वाईल्ड लाईफमध्ये अमाप नॅशनल पार्क्स आहेत. भूटानसारखं एक डेस्टिनेशन तुम्ही विचार करू शकता. नॉर्थ ईस्ट अख्खं तुमच्याकडे आहे जिथे तुम्ही फिरू शकता. साऊथ इज नॉट अ बॅड आयडिया टू ट्रॅव्हल ड्युरिंग मार्च अँड एप्रिल. इंटरनॅशनली म्हटलं तर कंबोडिया इज अ व्हेरी गुड टाईम टू गो इन मार्च अँड एप्रिल. तुमचं युरोप हळूहळू अख्खं ओपन अप व्हायला लागतं. सो ऑप्शन्स गॅलोर आहेत, अँड दिस इज ओनली विथ रिस्पेक्ट टू डेस्टिनेशन्स. तुम्ही ॲडव्हेंचर टुरिझम करू शकता. देर इज पॅराग्लायडिंग, देर इज स्कुबा डायव्हिंग, देर इज काईट सर्फिंग, देर इज बंजी जम्पिंग, देर इज स्काय डायव्हिंग. त्याच्यानंतर स्पोर्ट्स टुरिझम इज समथिंग दॅट इज रिअली पिकिंग अप नाव. बरेच वेळेला मार्चमध्ये तुमचा F1 सीझन चालू होतो. सो तो एक फॅक्टर परत तुम्हाला ओपन अप होतो. आर्किटेक्चरल टुरिझम आहे. एंडॉलॉजी इज पिकिंग अप. आपल्याकडे इतके सुंदर सुंदर गड किल्ले आहेत. ते आपण एका एंडॉलॉजी एक्सपर्ट बरोबर जर फिरलो तर तो एक्सपिरियन्स, तो अनुभव परत तुम्हाला वेगळा पडतो. सो भरपूर काय काय ऑप्शन्स आहेत. स्काय इज द लिमिट. लिटरली पण आहेत. ट्रेक्स तर झालेच. तो तर भूटान म्हणण्याचं एक कारण ते आहे की भूटानला एक खूप छान ट्रेक पण आहे, विच अगेन नॉट मेनी पीपल आर अवेअर ऑफ. आता मी अंड फोडलं ॲक्च्युली ते त्याच्याबद्दल सांगून. पण या, सो यु नो देर आर व्हेरियस वेज इन विच यू कॅन ट्रॅव्हल, आणि यू जस्ट नीड टू फिगर आउट ऑर ट्राय अँड अंडरस्टँड की तुम्हाला, आपण जसं म्हणलं की का ट्रॅव्हल करायचं आहे. एकदा ते तुम्ही क्लिअर असलात ना की देन इवन प्लॅनिंग इट ऑन युअर ओन बिकम्स अ लॉट इझियर. आणि मी ॲड करीन फक्त एकच गोष्ट, दॅट इज सीझन. चूज द राईट सीझन. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रत्येक सीझनला नाही जाऊ शकत. सो याकरता देखील मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ते रिव्हर्स 160 डेज अगोदरचं प्लॅनिंग गरजेचं आहे. सो दॅट तुम्हाला तेवढ्या वेळात ओके या पुढच्या 6 महिन्यात कुठे जायला चांगला सीझन कुठला आहे याचा एकदा अंदाज आला की तुमच्या प्लॅनिंगला मदत होऊ शकते. इवन आत्ता आपण बऱ्याच देशांबद्दल बोललो, पण माझा जो भारत सोडून दुसरा आवडता देश आहे तो म्हणजे ईस्ट आफ्रिकेतला केनिया. सो ती एक जागा अशी आहे की जिकडे वर्षभर गेलं तरी तुम्हाला भरपूर वाईल्ड लाईफ बघायला मिळणार आहे. आणि इन टर्म्स ऑफ हॉस्पिटॅलिटी, ज्या प्रकारची सर्व्हिस तिकडे मिळते आपण इमॅजिन करू शकत नाही. एवढ्या छान प्रकारे आपला काय म्हणतात आपली काळजी घेतात तिकडचे लोक, किंवा देखरेख करतात. राहणं खाणं सगळंच. मी तर वजन वाढून परत येतो नेहमी तिकडनं. सो असं आहे. टेक्निकली स्पीकिंग तो यू तिकडनं आलेला आहे. कारण तिकडे त्यांची डान्सची डान्सची सुरुवात मसाई लोकांची ते इव असं ओरडून होते. म्हणजे कुठला तरी एक पुणेकर कोणी तिकडे आधी गेला असेल आणि तिकडनं घेऊन आला आणि मग आपल्याकडे ते इव सुरू झालं. युच्या ज्या काही थिअरीज आहेत, यूच्या जन्माची गोष्ट. त्याला आणखीन एक वेगळं डायमेन्शन आत्ता दिलंय आम्ही. आणि प्लॅनिंगमध्ये मला हेही विचारायचं आहे, आता खाण्याबद्दल बोललाच आहात तर फूड, कारण खाणं ह्याच्याबद्दल म्हणजे इतक्या त्या आता एक्स्ट्रीम मतं आहेत. म्हणजे मीही त्या एक्स्ट्रीम मतात होतो आणि मला लक्षात येतं की ह्याला नॉर्थ ईस्टला गेलो तर नॉर्थ ईस्टचं खायचं आणि तिथं जाऊन काय दाल भात खायचा परत जाऊन, किंवा जर मी साऊथमध्ये गेलो तिथं जाऊन का पावभाजी खायची. म्हणजे मी पॉंडेचेरीत पावभाजी खाताना बघितलं लोकांना, मला असं की असं का होतंय. किंवा स्वित्झर्लंडला जाऊन साबुदाणा खिचडी हा, खायची. किंवा आयफेल टॉवरच्या जाऊन खाली जाऊन पुरणपोळी खायची. पण आय एम ऑफ दॅट बिलीफ की मला असं वाटतं की तिकडे चाललं तर तिकडचं खायला पाहिजे. म्हणजे बरोबर आहे. काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे खाल्लं पाहिजे हे तर डेफिनेटली वाटतं, पण शक्य आहे का, आणि काय नाही शक्य तर त्याचे कारण काय असू शकतात. मला वाटतं की आपण सेल्फ असेसमेंट हा सगळ्यात महत्त्वाचं आहे. की आपण जिकडे राहतो, ज्या शहरात गावात, तिकडे आपण किती वेगवेगळ्या प्रकारचं खाणं ट्राय करतो. जर का आपण तिकडे भरपूर वेगवेगळ्या लेवलचं वेगवेगळ्या प्रकारचं खाणं ट्राय करत असू तर आपण तिकडे फिरायला जाऊ, तिकडे नॅचरली आपल्याकडनं ते केलं खाल्लं जाईल. जाईल. पण परत कुठल्या तरी मी व्लॉग पाहिला आणि तिकडे माहिती आहे मला की इकडे खायला मिळतं खूप भारी आहे, त्या व्यक्तीला आवडेल ते मला आवडेलच असं नाही आहे. दोन्ही गोष्टी आहेत. सेकंड थिंग, जर का तुम्ही कुठे राहताय त्याच्यावर देखील अवलंबून आहे की तुम्हाला त्या लेवलचं मिळणार आहे का फूड एक्झाम्पल खरंच देऊ चांगलं. शकता का एखादं. फॉर एक्झाम्पल आता मगाशी केनियाचा उल्लेख झाला तर तिकडे अगदी बेसिक अकोमोडेशन्स देखील आहेत. सो तिकडे फक्त जे काही लोकल बनतं तेच मिळणार आहे. ते आपल्याला आवडेलच असं नाही आहे. ते मला आवडतं पण तुला आवडेल असं नाही आहे. पण जर का तुम्ही मसाई मारामधल्या एखाद्या छान लॉजमध्ये राहिलात
आणि जर का तुम्ही फूडी नसाल, तुम्हाला इंडियनच खायचं असेल, तर काही काही लॉजेस अशी आहेत की जे छान इंडियन लेवलचे स्पाइसेस असलेलं फूड तुम्हाला देऊ शकतात. असं देखील आहे. किंवा बरेच वेळेला सॉरी इंटरप्ट केलं, पण एक व्हिएटनामचं पण पटकन उदाहरण डोळ्यासमोर right. येतं की एस्पेशली चॅलेंजिंग हे होतं जे व्हेजिटेरियन प्युअरली व्हेजिटेरियन लोक असतात ना, त्यांना हा चॅलेंज थोडा जास्त येतो, कारण एकतर व्हरायटी खूप लिमिटेड होते आणि दुसरं म्हणजे जी टेस्ट बड आहे किंवा जे बेसिक इन्ग्रेडियंट्स म्हणतो आपण, जे ते खाणं बनवायला वापरतात, त्याच्यातच तुम्हाला फरक जाणवू शकतो. एकतर बऱ्यापैकी ब्लँड असतं कधी कधी खाणं, ऑप्शन्स खूप लिमिटेड असतात, ते बनवायचे प्रकार किंवा पद्धती वेगळ्या असतात. सो ते सगळ्यांनाच जमेल असं नाही. मग आपण पटकन म्हणून बसतो की अरे मी फूडी आहे. बरेच वेळेला मी फूडी आहे हे म्हणतो कारण मी खूप खातो. पण मी खूप खातो म्हणून मी फूडी आहे का? तर नाही. मी वेगवेगळ्या प्रकारचं खाऊ शकतो आणि आय एम ओके. किंवा मला इटालियन चालू शकतं किंवा मला कोरियन चालू शकतं, मला चायनीज चालू शकतं, मला पंजाबी चालू शकतं, मला व्हिएटनामीज क्विझिन चालू शकतं. हे वेगवेगळ्या प्रकारचे क्विझिन खायची जर इच्छा असेल आणि ती आवड असेल, तर मी स्वतःला फूडी म्हणेन. मी खूप खातोय एकाला बसून म्हणून मी फूडी आहे का? तर नाही. तू खादाड आहेस समीर. हां, करेक्ट. सो हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही ज्या डेस्टिनेशनला जाताय आणि जर तुम्ही स्वतःचं स्वतः प्लॅन करून जात असाल, तर यू नीड टू रीड. तुम्हाला हे पण वाचणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही कुठल्या ट्रॅव्हल एजन्सीकडनं बुक करत असाल, तर तो 100% तुम्हाला ह्या गोष्टी सांगेलच. पण जर तुम्ही तसं नसेल करत, तर ह्या गोष्टी पण वाचणं, ह्याचा पण एक अंदाज घेणं आणि ह्याचं पण एक माहिती असणं आपल्याकडे, की बाबा मी तिकडे जाणार आहे आणि मला ह्या 5च गोष्टी मिळणार आहेत खायला आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी काही खाणार नाही, तर मग मी माझी सोय कशी करू शकतो? मग मी इथनं काही घरनं पॅक घेऊन गेलो. मसाले घेऊन जाऊ का? एक्झॅक्टली. सो हे पण तुम्हाला विचार करणं खूप गरजेचं असतं. सो नुसतंच मी जाऊन हे ट्राय करणार आहे आणि मी राहीन कम्फर्टेबल, तर असं नाही होणार. इट कॅन बी व्हेरी चॅलेंजिंग. स्पेशली जर का काही फूड ॲलर्जीज असतील कोणाला, सो आमच्याबरोबर बऱ्याच लोकांनी ट्रॅव्हल केलं. काहींना पीनट ॲलर्जी होती, काहींना तिखटाची ॲलर्जी होती, म्हणजे मिरी चालायची पण मिरची चालायची नाही, अशा गोष्टी. काही लोकांना मेयोनीजची ॲलर्जी होती, जे सँडविचमध्ये नॉर्मली घातलंच जातं. लॅक्टोज इंटॉलरन्स असणारे काही लोक येऊन गेले. सो अशा काही जर काही ॲलर्जीज असतील, तर डेफिनेटली जास्त रिसर्च करून आणि कोणाशी तरी डिस्कस करून मगच तुमचे ट्रॅव्हल प्लॅन्स, बुकिंग्ज, एस्पेशली हॉटेल्स आणि मग कुठल्या कुठल्या रेस्टॉरंटमध्ये हे मिळू शकेल किंवा हे अवॉइड होऊ शकेल, ती पण एक काळजी घ्यायला पाहिजे. कारण आपण बऱ्याच वेळेला खाताना काय खायचं नाही अशा रिक्वायरमेंट्स असणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणून मी मुद्दा मांडला. पण आता काळजीबद्दल बोललो ना, तर हे एक याच्यावरती म्हणजे डूज अँड डोंट्स बद्दल बोलताना काय काय गोष्टींची ट्रॅव्हल करताना काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल थोडं हायलाईट करून बोलू शकलो तर. कारण जसं फूड ॲलर्जीज बद्दल मला माहिती असायला पाहिजे माझ्या कुठल्याही ठिकाणी जाताना, तसं अजून इतर कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आय शुड बी अवेअर बिफोर आय एम ऑलरेडी देअर. इंटरनॅशनली ट्रॅव्हल करत असाल तर डेफिनेटली ओव्हरसीज मेडिकल इन्शुरन्स तुमचा पाहिजे. सो चांगल्या इन्शुरन्स कंपनीकडनं आणि त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे, सो ते सगळं दोनदा क्रॉस चेक करून आणि तुमच्या ट्रिपच्या ड्युरेशनच्या 1-2 दिवस अलीकडे पलीकडे किंवा बुक केल्यापासूनचा जसा तो ॲप्लिकेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही काढून घ्यायला पाहिजे. दॅट इज फर्स्ट अँड फॉरमोस्ट. डोमेस्टिक ट्रॅव्हल जर का तुम्ही करत असाल तर ऑफकोर्स बाकी आपले असतात नॉर्मली इन्शुरन्स काढलेले. परत मी वाईल्डलाईफ सफारीजबद्दल जास्त बोलीन कारण तो माझा प्रांत आहे. तर बऱ्याच वेळेला काय होतं की जंगलात फिरताना साधेसे कपडे घालायला लोक विसरतात. किंवा ओके, ताडोबात गरम होतं म्हणून मी हाफ पॅन्ट घालून जातो किंवा मी स्लीपर घालून जिप्सीत बसतो. हे सगळं छान आहे, कम्फर्टेबल फुटवेअर आहे, स्लीपर मी पण वापरतो. पण काय होतं, हे जे सफारी व्हेकल्स आपल्याकडचे आहेत ते सगळे लोखंडी बनलेले असतात. ओके. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये त्यांची सीटं तापलेली असतात. तर चटके बसणं किंवा लोखंडाचा एखादा तुकडा जो गंजलेला असेल तो आपल्या पायाला लागणं, या गोष्टी होऊ शकतात. सो त्याकरता उन्हाळा जरी असेल तरी साधी गोष्ट, तुम्ही फुल पॅन्ट घाला. आपले रेग्युलर वॉकिंग शूज असतील ते घाला. इवन इफ यू आर ऑन अ सफारी, जीपमध्ये असाल तरी देखील या गोष्टींची देखील काळजी घ्यायला पाहिजे, ज्याच्याकडे पटकन लक्ष दिलं जात नाही. आणि ऑफकोर्स आम्ही सगळ्यांनाच रिकमेंड करतो की आता आपल्या कारमध्ये देखील छोटं फर्स्ट एड किट दिलेलं असतं कंपनीने. जिकडे कुठे तुम्ही ट्रॅव्हल कराल तुमचे रेग्युलर मेडिसिन्स हे तुमच्याबरोबर पाहिजेत. कारण जे पुण्यात इझिली मिळतं आहे ते त्या गावामध्ये मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे तुमचं जे कुठले पर्सनल मेडिसिन्स असतील आणि छोटं फर्स्ट एड किट ते तुमच्याबरोबर असायला पाहिजे.
कायम असायला पाहिजे. हे इंटरनॅशनली ऑल्सो तुम्ही जेव्हा ट्रायल कराल त्या मेजॉरिटी गोष्टी ह्याच आहेत. आणि आय थिंक द बिगेस्ट किंवा सर्वात मोठी काळजी जी आपण घ्यायला पाहिजे ती म्हणजे एक पटकन आपण कुठेतरी जाऊन फोटो काढतो, किंवा कोणातरी बरोबर आपल्याला फोटो काढायचा असतो, तर एक साधी रिक्वेस्ट किंवा एक साधं पोलाइटली तुम्ही जर जाऊन विचारलं, एस्पेशली हे जास्ती करून आपण लडाख, भूटान ह्या एरियामध्ये बघतो, कारण त्या कॉम्प्लेक्शनची लोकं खरंच खूप फोटोजेनिक असतात. सो तुम्हाला अगदी पटकन वाटू शकतं की अरे किती छान फोटो येईल, कारण त्यांचा तो अटायर पण तितकाच छान असतो. त्यांनी जे कपडे घातले असतात, जे रंग असतात, पण पटकन जाऊन आपण उभं राहून फोटो काढतो, एक सेल्फी काढतो. पण हेच जर आपण जर रिक्वेस्ट केली, तर नुसतं फोटो नाही, तर त्या फोटोबरोबर त्यांच्याबरोबर ज्या कमाल गोष्टी आणि त्यातनं मिळणारा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो पण तुम्ही अनुभव घेऊ शकता. सो हम्म. ते पण मला वाटतं एक खूप महत्त्वाचा भाग आहे की येस, जरूर फोटो काढा. बरेच वेळेला असं होतं की कोणी तुम्हाला पटकन नाही पण म्हणणार नाही, कारण त्यांना पण तितकीच मजा असते, हो. की त्यांना पण ते कॅमेऱ्यासमोर कोणीतरी त्यांच्याबरोबर फोटो काढतंय हे त्यांनाही तितकंच एक्साइटिंग असतं. पण ही एक साधी गोष्ट जर आपण केली, तर तो एक परत वेगळा एक्सपिरियन्स पडतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या, पण बराच काय काय बोलून जातात. सो तो पण एक भाग आहे की जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा हे पटकन विसरू नये आपण. राईट. त्याचा पण एक जसं पर्सनल स्पेस रिस्पेक्ट करायला पाहिजे करेक्ट. लोकांची, तसं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं अजून एक आहे ज्याच्याबद्दल तुम्ही स्पेसिफिकली बोलावं असं वाटतं, ते म्हणजे त्या सराउंडिंगची काळजी घेणं. हो, म्हणजे of course. स्वतःची, तुम्ही तिथे जाता तिथे स्वतःची काळजी डेफिनेटली घ्या, कारण तुम्ही Correct. त्या भागात नवीन आलेले आहात, ते सगळं तुमच्यासाठी नवीन आहे. पण तुम्ही जिथे जाताय त्या भागाची काळजी घेणं पण तुमची जबाबदारी आहे, आणि Absolutely. ज्याच्याबद्दल कुणी फार अवेअर नसतं किंवा उत्सुक नसतं. नाही, मी याच्याकरता इनफॅक्ट आम्ही तर नो प्लास्टिक पॉलिसी केली आहे. wow. कुठल्याही जंगलातल्या सफारीला आमच्याबरोबर जे लोक येतील, सो त्यांना आम्ही सांगतो की जे काही आता, कारण प्लास्टिक अविभाज्य घटक बनलेला आहे, पण जे काही आपण घेऊन जाऊ पुण्या मुंबईतनं किंवा जगाच्या कुठल्याही दुसऱ्या शहरातनं कुठल्याही जंगलामध्ये, तर ते परत सगळ्यात जवळचं जे कुठलं शहर असेल जिकडनं तुम्ही फ्लायआउट करणार आहात किंवा जिकडनं तुम्ही ट्रेननी जाणार आहात, सो त्या शहरामध्ये काहीतरी या नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट ची काळजी घेण्याकरता काहीतरी प्रशासनाने सिस्टीम केलेली आहे, जी जंगलांमध्ये नाही आहे. तिकडे एकतर ते जाळून टाकतात किंवा पुरलं जातं. सो जाळताना पण मग बऱ्याच वेळेला मग प्लास्टिक जळायला लागल्यावर उडतं, मग ते कुठेतरी जाऊन पडतं, मग ते त्या झऱ्यामध्ये मिसळतं, आणि मग आपण फोटो पाहतो की प्राण्यांच्या पोटातनं एवढं प्लास्टिक काढलं आणि आपल्याला वाईट वाटतं. पण कुठेतरी आपण कॉन्ट्रीब्यूट त्यात नको करायला, याकरता आम्ही ही नो प्लास्टिक पॉलिसी काढली की तुम्ही ठीक आहे जवळच्या शहरी घेऊन जा, जमलं तर पुण्यापर्यंत घेऊन या. सो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं समीरला काही असे अनुभव आले ट्रेकवर, तर त्यांनीच सांगितलेलं त्याबद्दल बरं. सो आय थिंक फक्त टुरिझमला नाही, तर प्रत्येक टुरिझम बोर्ड किंवा टुरिझम डिपार्टमेंटला सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे की त्या जागेची कॅरिंग कॅपॅसिटी काय आहे. जसं त्यांनी जंगलांमध्ये केलं की परमिट्स लिमिट केले की प्रत्येक जंगलामध्ये ह्या जंगलाची एका वेळेस एवढ्याच जिप्सीज जाऊ शकतात. बरोबर. तसं त्यांनी बाकीच्या ठिकाणी पण जर चालू केलं, तर आय थिंक एव्हरी ट्रॅव्हलर, प्रत्येक जण जो ट्रॅव्हल करेल त्याला तो अनुभव जास्ती चांगल्या प्रकारे घेता येईल. करेक्ट करेक्ट. आणि हा पण एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कारण आपण सोशल मीडियावरती बघतो की आयफल टॉवर घ्या किंवा इवन ताजमहल घ्या, किंवा आता स्टॅच्यू ऑफ युनिटी जे गुजरातमध्ये झाले ते घ्या, किंवा आपल्याकडे स्टेप वेल्स आहेत किंवा मंदिरं आहेत, त्याच्या बाहेर लागणारी लाईन किंवा त्याच्याबरोबर येणारा जो कल्लोळ आहे, कचरा आहे, ते आपोआप कमी होईल जर तुम्ही तो नंबरच रिस्ट्रिक्ट केलात तर. आणि तुम्ही पण जर त्याचं एक भान ठेवलं की नाही बाबा, आज आत्ता इथे मला गर्दी दिसते, मी इथे 4 दिवस आहे, मी उद्या परत ट्राय करतो. ठीक आहे, तुमचा एक अर्धा तास, तासभर, 2 तास गेला त्या ट्रिपबद्दल, पण ॲट द सेम टाईम तुम्ही ती काळजी पण घेतली की मी इथे जाऊन अजून त्याला त्या जागेवरती प्रेशर ॲड नाही करणार आहे. सो हा पण एक मला वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता, की प्रत्येक जागेची कॅरिंग कपॅसिटी आणि तिथे करणारी किंवा होणारी गर्दी ही जर आपण अवॉइड करू शकलो. त्यामुळे सीझन ठरवताना पण थोडासा सीझनच्या सुरुवातीला किंवा एंड होताना जिथे जरा गर्दी कमी असेल Correct. त्या पॉइंटला जाणं. आय नो इट इज, हे अवघड आहे, सोपं नाही आहे, पण जर प्रत्येकानेच हा विचार केला आणि असं प्रत्येकजण विचार करून त्याचं अंमलात आणलं, तर इव्हेंच्युअली हे नक्कीच घडेल. मला एक हे विचारायचं की मगाशी तुम्ही जंगलात जाताना चप्पल आणि कपड्यांबद्दल बोलला. बऱ्याचदा हेही दिसतंय की हुल्लडबाजी
किंवा त्या एक जागेची एक सँटिटी असते, ती तुम्ही कुठेतरी भंग करता असं जाणवतं, की बाबा तुम्ही जंगलात जाऊन ब्लूटूथनी म्युझिक लावतो आपण, किंवा ट्रेक्सला जाऊन तिथे म्हणजे छान नदीच्या काठाला बसायचं आणि काय बाबा अल्कोहोल असेल किंवा म्युझिक असेल, काय ह्यातले काही तुम्हाला असे अनुभव आलेत का? आणि ह्या गोष्टी काळजी घ्यावी. 100% घ्यावी. आणि मलाच ट्रेकवरती अनुभव आला होता. लास्ट इयरच आम्ही ग्रेट लेक्सचा ट्रेक करत होतो आणि एक गडसर टू सत्सर असा तो वॉक होता आमचा. आणि सत्सरला जेव्हा तुम्ही जाता त्या राईट हँड साईडला तुम्हाला पाकिस्तानमधला जो 14,000 फीट माउंटन आहे नंगा पर्वत तो दिसतो. त्याच रूटवरती तुम्हाला फ्रेश स्ट्रॉबेरीज खायला मिळतात आणि पूर्ण ओपन प्लेन्स आहेत. म्हणजे इतकं सुंदर दृश्य खूप कमी ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. मग आपण जे स्कॉटलंड, नॉर्वे, फिनलंड किंवा इकडे जाऊन म्हणतो अरे कसलं भारी आहे, ते इथे ॲक्च्युली आपल्या देशात आहे. आणि तसं असताना एक ग्रुप होता जो ब्लूटूथ स्पीकरवरती हिमेश रेशमियाची गाणी लावून चालला होता. सो आता इज दिस राईट ऑर रॉंग, अगेन हा खूप डिबेटेबल मुद्दा आहे. पण त्या जागी हे करणं कितपत योग्य आहे, तर माझ्या मते डेफिनेटली नाही. तुम्ही गाणी जरूर ऐका, मी अजिबात म्हणत नाही की तुम्ही गाणी ऐकू नका, पण त्याच्यासाठी तुमच्याकडे आज इयरबड्स आहेत किंवा जरी ब्लूटूथ स्पीकर ग्रुपमध्ये तुम्हाला गाणी ऐकायची असतील तर अशा आवाजाला ऐका की ज्याच्यामुळे बाकीच्यांना त्रास नाही होणार आहे. कारण जसं तुम्ही मजा करायला आलेले आहात आणि तुमची मजाची डेफिनेशन ही एक आहे, तशीच बाकीची जी 50 लोकं आली आहेत त्यांची मजेची डेफिनेशन वेगळी आहे. सो ती का तुम्ही खराब करताय किंवा त्याच्यात का तुम्ही व्यत्यय आणताय? सो हा लाईक यू राईटली सेट की हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही कुठे ट्रॅव्हल करताय आणि कशासाठी ट्रॅव्हल करताय, ह्याच्यातल्या येणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ह्याच्यात बसतात नाही बसत किंवा कितपत बसतात, ह्याचा कॉल तुम्ही प्रत्येकाने घेऊन एक लक्षात ठेवायला पाहिजे की यांनी मी दुसऱ्या कोणाला त्रास देणार नाही आहे. तुमची एन्जॉयमेंट जरूर करा, नाही कोणीच म्हणत नाही, पण ह्याच्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होईल का, तर ह्याचा विचार 100% करून मग त्याप्रमाणे तुम्ही ती गोष्ट करा. मला अजून एक इथे असं वाटतं की ना ट्रॅव्हल करताना खूप लोकांचा ना ओनरशिपचा अप्रोच असतो की मी पैसे देऊन या ठिकाणी चाललोय ना तर आय ओन दिस स्पेस. पण मला वाटतं ते ते खूप प्रॉब्लेमॅटिक अप्रोच आहे की यू शेअर दॅट स्पेस विथ Absolutely. एव्हरीबडी एल्स, यू डू Absolutely. नॉट ओन दॅट पण स्पेस. पाहुणे आहेत ना तिथे. हा नाही, पण खूप लोकांचं असं असतं ना की नाही मी पैसे दिलेत ना मला हे इथे करायचं आहे. आणि मग कुठे जर एंट्रीज असतात, म्हणजे समजा मी एखादा कुठल्या मॉन्युमेंटला बघायला गेलेलो आहे आणि तिथे एंट्री आहे, मी पे काही लिहिली सुरुवातीला, तर पीपल कम विथ दिस ॲटिट्यूड की मी पैसे दिलेले आहेत आणि मला आता याच्या उभं हो, राहायचं. हे नाही होऊ शकत मित्रा, हे हो, हे नाही होऊ ते शकत. खरंच नाही होऊ करतात, शकत. तर ते फार प्रॉब्लेमॅटिक आहे. खूपच विचित्र. आणि मगाशी म्हणालास तो प्रायव्हसीचा मुद्दा, इथे मला वाटतो की आपण काहीतरी बॅरियर्स ब्रेक करतो. म्हणजे मी सिक्कीमला होतो तर तिथे लोक मदत करतात. बर्फ खूप पडला होता आणि अचानक आम्ही सगळे अडकलो होतो, तर लोक मदत करतात. त्यात एका माणसाने घराच्या बाहेर तुम्हाला चहा वगैरे देतात, प्रेमाने देतात, काही पैसे नाहीत. ते म्हणतात तुम्ही अडकलाय आमच्या गेस्टात, सगळ्यांना चहा. त्याच्या आत घरात जाऊन किचनचे फोटोज वगैरे काढणं थोडंसं मला कुठंतरी, मला ते म्हणजे त्या माणसाने काही म्हणलं नाही कारण का त्याला माहिती की बाबा हे आहेत, पण आपण विचारणं गरजेचं. मगाशी म्हणाला तुम्ही तसं Absolutely. विचारलं पाहिजे आपण. नाहीतर एक म्हणजे आपल्याला कसं वाटेल, कोणी येऊन जर घराचा फोटो काढायला लागला डायरेक्ट अचानक, तर थोडं ऑड वाटेल ना. हे विचार करणं बापरे, म्हणजे बेसिकली काय म्हणतात त्याला, माइंडफुल असणं सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत. आय थिंक याच्यात अजून एक महत्त्वाचं आहे की कुठेतरी एक ग्रॅटिट्यूड त्या लोकांच्या अगेन्स्ट असणं पण गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण होमस्टेज आजकाल बुक करतो किंवा एअरबीएनबीज बुक करतो, तर तिथे मोस्ट ऑफ द ओनर्स हे तुम्ही जाताय म्हणून बऱ्याच गोष्टी तयार करून ठेवतात. पण असे किती लोक आहेत की जे बाहेर निघताना ते रिफिल करून ठेवतात? हा विचार कितपत लोक करतात? किंवा जर आता फॉर एक्झाम्पल वाईल्ड लाईफमध्ये आमचे लोकल ड्रायव्हर्स, गाईड्स ह्यांची खूप मदत होते, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करता? नुसतं थँक्यू म्हणून चालणार आहे का? तर आम्ही एक पद्धत अशी फॉलो करतो की त्यांना बाकरवडी भयानक आवडते, तर मग आम्ही दरवेळेस बाकरवडी घेऊन जातो आणि त्या बाकरवडीचे त्यांना इतका आनंद असतो आणि त्या एका छोट्याशा जेस्चरनी ते वाटेल ते करतात. मग हेच कुठे बोस्टिंग करतोय किंवा कौतुक करतोय असं नाही, पण हा एक मुद्दा पण खूप गरजेचा आहे की जेव्हा आपण म्हणतो ना की रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलिंगमध्ये आय थिंक
कुठेतरी ग्रॅटिट्यूड दाखवणं Yeah. तो हो. पण खूप गरजेचं आहे. एस्पेशली जर तुम्ही होमस्टे किंवा Airbnb सारख्या ठिकाणी राहत असाल किंवा जर तुम्ही कुठल्या लोकल गाईड बरोबर फिरला असाल, तर त्याला तिथली कुठलीतरी एक वस्तू गिफ्ट म्हणून देणं किंवा त्याच्या घरच्यांसाठी. बरेच वेळेला मी बघितलंय लोकं पटकन जर कोणी लहान मुलं असतील त्यांच्या लोकल गाईडसाठी, तर दुकानातनं टॉयज घेऊन जातात आणि ते जे एक्सप्रेशन असतं ना त्या गाईडवरती आणि त्या लहान मुलांवरती, दॅट इज प्राइसलेस. Correct. आणि हे पण आय थिंक एक रिस्पॉन्सिबल टुरिस्ट म्हणून तुम्ही जर अंमलात आणलं ना, तर परत तुमचा जो ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स आहे तो एका वेगळ्याच ह्याच्यामध्ये एक जाणार आहे. एक मला ऍड करायला आवडेल. मगाशी Airbnb सारखा मुद्दा निघाला. Airbnbवर आता जे होस्ट आहेत ते पण गेस्टना रिव्ह्यू आणि रेटिंग करू हो. शकतात. ही सिस्टीम सुरू झाली. मला वाटतं ती प्रत्येक रिसॉर्टनी आणि प्रत्येक स्टेनी करायला पाहिजे. कारण ट्रॅव्हलर्सचं इव्हॅल्युएशन कधीच होत नाही. ट्रिप ॲडवायझरवरचे जे रिव्ह्यूज आहेत हे सगळे म्हणजे टुरिस्टनी दिलेले आहेत ना त्या जागेकरता. बरोबर. सो त्यांनी तिकडे जाऊन खरंच काही राडा घातलाय का हे शेवटपर्यंत बाहेरच येणार नाहीये. व्हेरी आणि मोर ओव्हर आपण आता बोलत होतो ग्रॅटिट्यूड बद्दल, तर मला बोलायला आवडेल टिपिंग बद्दल. आपण परदेशात कुठेही फिरायला गेलो तरी आपण हसत Rule खेळत म्हणून टिप्स tip करतो. रूल म्हणून टिप करतो. भारतात देखील फिरताना अगदी सरळ हस्ते टिप करायला हरकत नाही. ते आपल्याच लोकांना मिळणार आहे. सो ते जे आपल्याच इकॉनॉमीचा एक पार्ट आहेत आपल्याच देशाच्या. सपोज तुम्ही कुठल्या तरी जंगलात सफारीला गेलात आणि तुमच्याबरोबर जी गाईड आणि ड्रायव्हरची जोडी आलेली आहे, त्यांनी जर का तुमचा सफारीचा अनुभव समृद्ध केला, त्यांनी 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या, ठीक आहे. तुम्हाला कुठला प्रिडेटर दिसला, वाईल्ड डॉग दिसला का, टायगर दिसला का, लेपर्ड दिसला का, लायन दिसला, ते आपण आत्ता सोडून देऊ. हे 4 प्राणी वगळून तुमची सफारी जर का त्यांनी खरोखर चांगली केली असेल, तर त्यांना तुम्ही काहीतरी देणं म्हणजे हे हे व्हायला पाहिजे. हे नॅचरली व्हायला पाहिजे. आणि नॉट नेसेसरीली प्रत्येक वेळेस पैशांच्याच स्वरूपात असायला आणि पाहिजे. कुठल्याही प्रकारे. Absolutely right. असू शकेल की तुमच्याकडे आता नाहीयेत बाबा पैसे, माझंच ट्रॅव्हल आता फार मी कमी बजेटमध्ये करतो Correct, आहे correct. वगैरे, पण तुम्हाला वाटतंय काहीतरी की नाही छान मी हे इथून एखादी गोष्ट उचलली होती आता माझ्याकडे बॅगमध्ये पडली मी देतोय तुला. Exactly. तर दॅट अप्रिसिएशन मॅटर्स आणि ते केलं पाहिजे. एफर्ट शुड बी रिवॉर्डेड. या ओंकार, तू मगाशी म्हणालास ना की ओनरशिप लोक बऱ्याचदा म्हणजे आपण पण असं चुकून होतं आपल्याकडनंही माझ्याकडनंही झालं असू शकतं की कुठेतरी गेल्यावरती असं वाटतं की उपकार करतात का आमच्यावरती चाललंय हे. म्हणजे हे बऱ्याचदा मी गोव्यात तर स्पेसिफिकली बघितलंय गोवन लोकांसोबत बोलताना की आमच्यामुळे ह्यांचं टुरिझम चाललंय नाही तर ह्यांच्याकडे काय आहे. आणि हा जर ॲटिट्यूड ठेवला तर कुठेतरी आपल्यासाठी आत्ता आहे 4 वर्षांतर नसणार आहे ते डेस्टिनेशन. अगदी खरं आहे. म्हणजे मला ते नॉर्थ ईस्टमध्ये काही काही लोकांचं फार आवडतं की त्यांनी बॅन करून टाकलेलं आहेत. काही गोष्टी आम्ही दाखवणारच नाही टुरिस्टना. आम्ही नेलं तरी आम्ही सांगणार नाही जागेचं नाव काय, बघा, एन्जॉय करा, घरी जा. हो, त्यांनी उद्या नाहीच येऊ दिलं त्यांच्या त्यांच्या गावात तर काय कुठून बघणार आहात कुठून ते? बघणार? त्यांचं खरं आहे. सौंदर्य ते गावातलं कुठून बघणार आहात? Correct आहे. रेस्ट्रिक्ट करतील ते, नका येऊ. दुसरी गोष्ट अशी आहे की जर का गव्हर्नमेंटने असा रूल काढला की या सगळ्याच ठिकाणी मोबाईल घेऊन जायला बंदी आणि कॅमेराही घेऊन जायला बंदी, निम्मे टुरिस्ट कमी होतील. निम्मे 90% 90% कमी होतील. तुम्ही फक्त बघायचं, अनुभवायचं आणि काही फोटो व्हिडिओग्राफ करायचं नाही. जस्ट किती इमॅजिन. मजा येईल पण. इंटरेस्टिंग. मला सुरुवातीला बोललेला मुद्दा मला आता आठवला, तो खूप महत्वाचा मुद्दा होता तो. आजकाल आपण जनरली दोघं चौघं एक आपण कपलनी जाऊ किंवा 4 जणांचा ग्रुप आहे ह्यांनीच जातो. आणि कुठंतरी पूर्वी जे ग्रुप ट्रॅव्हलिंग होतं किंवा टूर असायची त्याला कुठेतरी एक निगेटिव्ह कनोटेशन लागलेलं आहे. सोशल मीडियावरती असेल किंवा आपल्या गप्पांमध्ये यार कुठे ते हे जातो. त्याबद्दल काही काही एक्सपिरियन्स वेगळा असतो का? म्हणजे कारण मी पर्सनली गेले 3-4 माझे जे काही हॉलिडेज होते ते मी माझ्या मित्रांसोबत किंवा ठरलेल्या 2 जणांसोबतच गेलेलो आहे. म्हणजे ते वर्सेस ग्रुपमध्ये ह्यात काही फरक असतो? सो ग्रुपमध्ये ॲज आय सेड की तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात. सो जर का तुम्ही लोकांमध्ये रमणारे असाल तर डेफिनेटली तुमचं आयुष्य त्यामुळे समृद्ध व्हायला मदत होते. ही एक गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला ग्रुप ट्रॅव्हलच्या कॉस्ट इफेक्टिव्ह असतात. फॉर एक्झाम्पल मगाशी आपण जे उदाहरण दिलं की फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट. तर तुम्ही दोघंच जण जाताय कुठल्या सफारीला, तर त्या जीपची कॅपॅसिटी 6 लोकांना वाहून न्यायची आहे. एकटा माणूस गेला तरी तेवढाच खर्च होणार आहे आणि 5-6 जण बसून गेले तरी तेवढाच खर्च होणार आहे. जेव्हा 5-6 जण बसून जातात ती कॉस्ट डिवाइड होते ना. सो जर का तुम्ही दोघंच जाणार असाल तर मी सजेस्ट करेन की कुठल्यातरी ग्रुप टूरमध्ये पार्टिसिपेट करा. तुमचेच पैसे वाचणार आहेत. मोरओव्हर तुम्हाला लॉजिस्टिक्स काही पाहायला लागत नाहीत बिकॉज देअर इज अ ग्रुप लीडर की जो सगळे लॉजिस्टिकल अरेंजमेंट्स पाहतो, हू इज ऑल्सो नॅचरलिस्ट, जो तुम्हाला आणखीन 4 गोष्टी सांगतो. सो त्याने देखील तुमच्या एक्सपिरियन्समध्ये डेफिनेटली पॉझिटिव्हली चांगला फरक पडतो.
सो ते मला वाटतं सगळ्यात 2 महत्त्वाचे हे मुद्दे आहेत. नॅचरलिस्टवाला पॉईंट पण मला खूप महत्वाचा वाटलं, कारण का नुसतं बघून कळत नाही. लिटरली मला जर कळतच नाही हे झाड काय आहे, करेक्ट. मला हे जर उंबरच वाटत असेल तिथं जाऊन, तर मग प्रॉब्लेम आहे. मला माहिती पाहिजे. नाही आणि प्राण्यांचं किंवा पक्ष्यांचं बिहेवियर हे समजावून सांगणारं जर का कोणीतरी असेल ना, तर त्यांनी नक्की फरक पडतो अरे. आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की जर का सीनियर सिटिझन्स ट्रॅव्हल करणार असतील किंवा लहान मुलं शाळेचा ग्रुप असेल, म्हणजे फक्त स्टुडंट्सना जायचं असेल, तर कधीही ग्रुप टूर आणि त्यांच्याबरोबर कोणीतरी मोठं असणं हे पालकांना पण चांगलं पडतं आणि जे पालक म्हणून ट्रॅव्हल करतात त्यांच्या मुलांना पण चांगलं पडतं. म्हणजे माझ्या आई-वडिलांना कुठे पाठवायचं असेल, तर मी सांगतो, की प्लीज एकटे जाऊ नका, कुठल्यातरी ग्रुप टूरबरोबर जा. असं होतं ना, किंवा आमच्याबरोबर या म्हणजे थोडक्यात. आणि दुसरा अजून एक मुद्दा जो ग्रुप टूरचा तू म्हटलास, तिथे मी एक जर ॲड करू शकलो तर करतो, की ग्रुप टूर ज्या तुम्ही बघता ना, तेव्हा ग्रुप टूर ही कधी करायची हे पण कळलं पाहिजे. अ, कारण काय होऊ शकतं, जर ट्रेक किंवा वाईल्ड लाईफ इथे ग्रुप टूर करायला अगदी सोपं आहे. कारण तुम्हाला ऑप्शन नाही आहे. ती जी आयटनरी दिली आहे, ते जे टायमिंग्स दिले ते तुम्हाला फॉलोच करायला लागतात. कारण त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण जर ट्रेकवरती तुम्ही 8 वाजता उठलात किंवा 10 वाजता उठलात, तर मग तिथेच राहायला लागेल त्या दिवशी. तुमचा ट्रेक 1 दिवसाने मग डिले होईल. किंवा वाईल्ड लाईफला जर तुम्ही म्हटला मी 8 वाजता उठतो आणि सफारीला जातो, तर नाही करता येणार तसं. नाही सोडणार आतमध्ये. पण हेच जर तुम्ही डेस्टिनेशन बघत असाल, तर मग तिथे ग्रुप टूर करायची का नाही हा प्रॉबब्ली तुम्हाला थोडा विचार करायला लावू शकतो. कारण डायनॅमिक्स बदलतात. जेवढी लोकं येतील तेवढ्या आवडी-निवडी वेगळ्या. टायमिंग्समध्ये फरक पडू शकतो. तुला वाटू शकतं की मला ऐफल टॉवरला दिवस घालवायचा आहे. मला वाटेल मला ऐफल टॉवर बघायचंच नाही आहे. मग ग्रुप टूरमध्ये ती संघटना कशी आणणार तुम्ही? करेक्ट. सो ग्रुप टूर कधी करायची हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. हां, तुमचाच जर 6, 7, 8, 10 लोकांचा ग्रुप असेल आणि तुम्ही एकाच पेजवरती आहात, तर तुम्ही ती एक ग्रुप टूर करू शकता जिथे तुम्ही म्हणाल, "नाही बाबा तू आमच्याबरोबर ये. आम्हाला तू पाहिजेस कारण आम्हाला बाकी सगळे लॉजिस्टिक्स नाही बघायचे." तर तिथे ग्रुप टूर ऑब्व्हियसली काही प्रॉब्लेम नाही कारण तुमचीच लोकं आहात. पण जर तुम्हाला एक डेस्टिनेशन हे खूप आरामात बघायचं आहे, तुम्हाला 6 वाजता उठून एका देशात ब्रेकफास्ट, लंचला दुसऱ्या देशात आणि डिनरला भलतीकडे, असं नसेल करायचं, तर मग ग्रुप टूर तिथे न करता तुम्ही कस्टमाइज करणं हे जास्ती बेटर राहील. ऑनेस्टली ज्या टाईपचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे Correct. त्याच्यानुसार हे ठरवलं गेलं पाहिजे. ॲब्सोल्युटली दॅन सगळे करतात म्हणून करूया. करेक्ट. एक कळीचा मुद्दा विचारायचा होता मला. हां. आता सगळ्या गोष्टी डेमोक्रेटाईज झाल्यात. सगळं मला ऑनलाईन करता येतं आणि मी स्वतःचा रिसर्च करून स्वतः सगळं करू शकतो. तेव्हा ट्रॅव्हल ॲडवायझर्स, ट्रॅव्हल एजंट्स, ट्रॅव्हल कंपनीज ह्यांचा रिलेव्हन्स काय? आणि काय फरक पडतो ऑनलाईन बुकिंग व्हर्सेस ऑफलाईन एखादी व्यक्तीसोबत बुक करणं? सो मला वाटतं, की ऑनलाईनमध्ये तुला एखाद्या हॉटेलचं चांगलं डील मिळू शकतं. तू ते बुकही करू शकतोस. पण तुला एखाद्या ठिकाणी जाऊन ज्या डेस्टिनेशनचं एखादं महत्त्वाचं अट्रॅक्शन बघायचं आहे, सो नॉट नेसेसरीली ते बघण्याकरता हे हॉटेल सगळ्यात सुटेबल असू शकेल, असं नाही आहे. ओके. व्हेअरॅज त्याच्याहून थोडं एक्सपेन्सिव्ह जरी पडलं किंवा त्याच रेंजमधलं दुसरं हॉटेल, मे बी ते त्याच्या एवढं फॅन्सी नसेल. पण ज्याने तुला त्या डेस्टिनेशनला जास्त वेळ देता येणार आहे, जिकडे तुला मुख्य आकर्षण बघायला जायचं आहे. तर हा जो प्रॅक्टिकल इनपुट आहे फॉर एक्झाम्पल, किंवा इकडे गेल्यानंतर तुम्ही इकडनं जायच्याऐवजी इकडनं जा, ह्या ज्या गोष्टी Experience. आहेत, सो ते तुम्हाला ऑनलाईन नाही देऊ शकत. आणि म्हणूनच अजूनही ट्रॅव्हल कंपनीज आणि ट्रॅव्हल एजंट्स आहेत. कितीही ऑनलाईनचा पसारा वाढला तरी या गोष्टी ट्रॅव्हल एजंट्स असणं किंवा ट्रॅव्हल कंपनीज असणं, ट्रॅव्हल ॲडवायझर्स असणं, हे अजूनही मार्केटमध्ये का टिकून आहेत? त्याला कारणच ते आहे. आणि ऑल द हॉटेल्स नो धिस, की आपल्याला जेवढं ऑनलाईन सपोर्ट करतात तेवढीच माणसं देखील सपोर्ट करतात. मोर इन केस ऑफ एनी प्रॉब्लेम, जर का तुम्ही ऑनलाईन पोर्टलवरनं बुक केलं असेल, तुम्ही फोन केल्यानंतर तुम्ही फक्त त्या काय म्हणतात टेपमध्ये ते अडकून राहता. त्या टेपमध्ये अडकून लागता. तुमचा कॉल आमच्याकरता महत्त्वपूर्ण आहे आणि आमचे रिप्रेझेंटेटिव्ह बिझी आहेत. हे भरपूर वेळेला ऐकायला मिळतं. पण इकडे तुम्हाला ॲक्च्युअल माणसाशी बोलता येतं. हा एक फरक आहे. किंवा कुठेही फायर फायटिंग सिच्युएशन आली किंवा फॉर एक्झाम्पल तुमच्या टूरवर तुमची ट्रेन मिस झाली, काय करणार? साधी गोष्ट आहे. तुम्हाला इकडे कोणीतरी ओके तुम्ही जा फिरायला, मी आहे सांभाळायला, हे विश्वासाने सांगणारी व्यक्ती असेल, तर तुम्ही केअरफ्री फिरू शकता रे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट इज व्हॉट आय फील. म्हणजे ट्रेन मिस झाली आणि तिकडे गेलो आणि मी अर्धा वेळ फक्त पुढची ट्रेन कशी मॅनेज करायची हेच सर्च करत राहिलो तर मला अख्खा दिवस जाणार आहे. म्हणजे
जर DDLJ मध्ये शाहरुख खान आणि काजोलनी ट्रिप कुठल्या कंपनीबरोबर केली असती तर लवकर पोहोचली असती झ्युरिकला. गुड इंटिग्रेशन. हा तो महत्वाचा फॅक्टर आहे. आणि आय थिंक अजून एक मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल एजन्सी बरोबर बुक करताना तर इनव्हेरिएबली बिकॉज ऑफ दॅट पर्सनल टच असं होतं की तुमचे ते क्लायंट कमी आणि मित्र जास्ती होतात. आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा सर्कल तेवढा मोठा होतो. त्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचे बघण्याचे दृष्टिकोन पण बदलतात. नवीन नवीन गोष्टी कळतात. नवीन नवीन एक्सपिरियन्सेस त्यांना आणि आम्हाला दोघांनाही मिळतात. सो हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की एक जो पर्सनल टच आपण म्हणतो ना, तो ट्रॅव्हल एजन्सीजकडनं जाऊन जेव्हा तुम्ही बुकिंग करता तो खूप इझिली तुम्हाला मिळतो. आणि तो आज अजूनही जागृत आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण नाहीतर सगळं ह्याच्यावरती जे होतं. अरे रे, मला आता देवेंद्रनी सांगितलं ते मला लगेच रिलेट झालं. कारण आम्ही गंगटोकला एक हॉटेल बुक केलं होतं. खूप फॅन्सी दिसतंय म्हणून बुक केलं, पण ते ऑलमोस्ट गंगटोकच्या बाहेर होतं. त्यामुळे मार्केटमध्ये यायला मला पाऊण तास लागत होता. राईट. आणि मला असं झालं की मी गंगटोकमध्ये येऊन पाऊण तास ट्रॅफिकमध्ये का घालवतोय. करेक्ट. एकदम करेक्ट. आणि गंगटोकला ट्रॅफिक एवढं असेल आपल्याला माहित नसतं रे. मग मला म्हटलं की एवढंसं शहर आहे, काय ट्रॅफिक असणार आहे. 2 किलोमीटर तरी आहे, पण 2 किलोमीटरला आणि रात्री टॅक्सी मिळत नाही 10 नंतर. करेक्ट. वेगळीच वाट लागली. पण नाही, इन जनरल हे लक्षात आलं ते खूप गरजेचं आहे. सो माणसं असणं आणि एक्सपिरियन्स तो जो मुद्दा आहे. तर आम्हाला गंगटोकचाच एक मुद्दा आहे. आम्हाला थँकफुली आमचा जो ड्रायव्हर होता तो ओळखीचा झाला. आणि तो त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला कुठला तरी कोनपाड्यात नेऊन त्यांनी तो म्हटला, थांबा बटर चहा पिणार का. म्हटलं बटर चहा हे काय बाबा, काहीतरी विचित्र. आणि पण नमकीन. हा, हां. आणि पिलं आणि ते इंटरेस्टिंग होतं. आय डिडंट लाईक द टेस्ट, पण हे काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स जस्ट बिकॉज आम्ही फ्रेंड्स झालो होतो. Correct. त्यामुळे त्यांनी तो दिला आम्हाला करेक्ट. एक्सपिरियन्स. तो करेक्ट. ड्रायव्हरच्या ऐवजी टेस्ला असते तुला बटर चहा नसता प्यायला मिळाला. नाही, तो म्हणून माणूस महत्वाचा आहे. आलं का लक्षात? सिक्कीम मध्ये बाकी काही टेस्लानी नाही. जायचं पण नाही आम्हाला. आणि जो आपण मगाशी मुद्दा काढला ना की ग्रॅटिट्यूड. आता तो ड्रायव्हर एवढा फ्रेंडली झाला कारण तुम्ही तसं त्याच्याशी गप्पा मारलात, तेवढी आपुलकी दाखवलीत. पण असंही होऊ शकलं असतं की हां जाऊ दे ना, कशाला दाखवू मी. असाही एक भाग होतो बरेच वेळेला. पण ती आपुलकी जर आपण दाखवली तर इनव्हेरिएबली असं होतं की दे गो आउट ऑफ देअर वे. म्हणजे वाटेल ते करतात ते तुमच्यासाठी. सो अगेन म्हणजे तो मुद्दा एक परत खूप महत्त्वाचा मला वाटला की आपण टच करता येईल की ग्रॅटिट्यूड किंवा एक आत्मीयता, आपुलकी हे जर आपण दाखवलं जे आपल्याला फिरत आहेत की आपण ज्यांच्याबरोबर फिरतो आहे, तर दॅट इज समथिंग डिफरंट आणि खूप महत्त्वाचं आहे ते. येस. तर दॅट वॉज इट. आय थिंक खूपच मजा आली हे सगळं ट्रॅव्हलचं कॉन्व्हर्सेशन करून. मला वाटतं मग मलाही स्वतःला आता पुढचा म्हणजे ट्रॅव्हल प्लॅन करायचा असेल ना, त्यावेळेस एक बेसिक अप्रोच तरी मिळाला की काय पद्धतीनं बघितलं पाहिजे त्या ट्रॅव्हलकडे. कारण हे कायम होतं की ग्रुपमध्ये प्लॅन करायचं तर सगळ्यांच्या आपापले एक्सपेक्टेशन्स असतात. Correct. त्यांना प्रत्येकाला एक 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 करायचंय. तर मग ज्यावेळेस माझं ठरलंय की मला हे करायचं त्यावेळेस आय वुड रादर प्रेफर की मी माझ्यासोबत ज्यांना जमतंय की हे हे करूयात त्यांनाच घेऊन जाईन. बाकी तुम्ही पुढचं तुमचे आहे. तर Absolutely ते right. अप्रोच सेट करायला खूपच मदत झाली या एपिसोडची. तर थँक्यू सो मच तुम्ही आजचा एपिसोड जॉईन केलात. आणि या दोघांच्या कंपनीजचे डिटेल्स आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत. जर तुम्हाला तर- तुमचं येस. प्लॅन करायचं असेल तर त्यांना चहाला भेटू शकता का कॉफीला भेटू शकता. तुमच्या अमुक तमुक कामातनं जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या ऑफिसला येऊ शकता. आम्ही आनंदाने तुम्हाला कॉफी पाजू आणि तुमच्याबरोबर तुमची ट्रिप पण प्लॅन करू. आणि आम्ही कॉफी बरोबर चांगल्या गप्पा देखील मारतो. सो ट्रॅव्हलच प्लॅन केलं पाहिजे असं काही नाहीये. तर येस, थँक्यू That's सो it. मच. लो बसाला. लो भाषा.